स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलवर। प्रेमाचा अनोखा करार या कथेचा आपला हा अंतिम भाग। तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर ऐश्वर्या कुठेतरी गायब झाली होती। लवकर या वसी, त्या एका फोन कॉलने राकेशच्या मनात असलेली 80% शंका 200% खात्रीमध्ये बदलली होती। क्षणभर थांबलेलं त्याचं हृदय पुन्हा धडधडू लागलं, जणू त्याला पुन्हा एकदा नव्याने जन्म मिळाला होता। मी तुम्हाला नक्कीच तुमच्या नावाने हाक मारेन, पण त्यासाठी योग्य वेळ यायला हवा। तोपर्यंत तुम्हाला माझी वाट पाहावी लागेल। ऐश्वर्याने त्या दिवशी म्हटलेले शब्द आठवताच राकेशच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला। तो तिथल्या तिथे सोफ्यावर कोसळून बसला। काही वेळापूर्वी ईशाने श्याम आणि शरदबद्दल सांगितलेल्या गोष्टी ऐश्वर्याने आधीच त्याला सांगितल्या होत्या। त्यामुळे वसी ईशाकडे एका अवफासात्मक स्मिताने पाहत होता। पण त्याला माहिती नसलेली एक गोष्ट सांगून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे असं समजत असलेल्या ईशाने त्याच्या आयुष्यात एक फार मोठा ट्विस्ट आणून दिला होता। एवढंच नाही राकेश, तिने काय केलंय हे जर तुम्हाला कळलं ना, तर तुम्ही स्वतः तिला घराबाहेर काढून द्याल। तुम्हाला वाटतं ना ऐश्वर्याला तुमच्याबद्दल या सरोगसीच्या करारामुळेच माहिती मिळाली होती, पण तसं नाहीये। तिला तुमची ओळख तुमच्या लग्नाआधीपासूनच होती। हे ऐकताच राकेशने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं। ही गोष्ट त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होती। त्याला ते खोटं वाटत होतं, पण तरीही तो उत्सुकतेने तिचं बोलणं ऐकत राहिला। काय? त्याने आश्चर्याने भुवया चोळत विचारलं। हो राकेश, तुमच्या लग्नाआधीच तिला तुमच्याबद्दल माहिती होती। व्हाय? एव्हरीथिंग जस्ट बिकॉज ऑफ मनी? ज्या कॉलेजमध्ये ती शिकत होती त्या कॉलेजचे चेअरमन तुमचे अंकल माधव देशमुख होते। तूही त्यांना नेहमी भेटायला जायचास ना, तेव्हाच तिने तुझ्यावर डोळा ठेवला होता। ईशाचे शब्द ऐकताच वसीच्या मेंदूत काहीतरी चमकलं। अचानक एखादी गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि त्याचे डोळे विस्पारले। त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले बदल पाहून ईशा आणखी उत्साहित झाले। एवढंच नाही राकेश, आता मी जे सांगणार आहे ना ते ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल। ऐश्वर्याने तिच्या वडिलांना 2 मुलांसोबत तुमच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवलं होतं, पण तुझे बाबा खूपच सावध होते। अशा मुलांबरोबर एवढ्या जवळीकने वावरणाऱ्या मुलीचा स्वभाव कसा चांगला असणार? अशा मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावून द्यायला मी तयार नाही, असं म्हणत त्यांनी तिच्या वडिलांचा अपमान करून त्यांना घरातून हकलून दिलं। ईशाचे शब्द कानावर पडताच वसीच्या डोक्यात जणू वीज चमकली। ऐश्वर्या? मोहिनीसाठी ऐश्वर्याने सांगितलेल्या त्या कहाणीतील प्रसंग आणि ईशाने आत्ताच सांगितलेली घटना एकमेकांशी तंतोतंत जुळत होती। ईशा! राकेश अचानक ओरडत उठला। रागावू नकोस राकेश, मी काही खोटं बोलत नाहीये। माझ्यावर विश्वास नसेल तर ऐश्वर्याला बोलावून विचार, नाहीतर तुझ्या आईला विचार। पण गोष्ट इथेच संपत नाही, तिने अजून खूप काही केलंय। ते सगळं पूर्णपणे जाणून घे आणि मग तिच्याशी बोल, ईशा अत्यंत गर्वाने म्हणाली। मनात मात्र भावनांचं वादळ उठलं होतं, पण स्वतःवर नियंत्रण ठेवत राकेश पुन्हा खुर्चीत सरळ बसला। सांग, तो भुया उंचावत म्हणाला। ईशाने हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याच्या गर्भातील बाळाच्या तपासणीसाठी ती गेली असताना तिचा पाठलाग केला होता आणि त्यानंतर सरोगेट मदर होण्यासाठी मुलाखत देण्यासाठी ती कशी आली होती हे सगळं सांगितलं। पण त्याने सांगितलेल्या त्या गोष्टींनी राकेशला फारसा धक्का बसला नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी त्याला आधीपासूनच माहीत होत्या। ऐश्वर्या? राकेश पुन्हा जोरात ओरडला। ती नाहीये रे, बाहेर गेलीये। काय झालं, का ओरडतोयस? घाबरून देवकी धावत आली। आई? राकेशने स्वतःला सावरत विचारलं। मी जे विचारतोय त्याचा नीट विचार करून स्पष्ट उत्तर दे। 3-4 वर्षांपूर्वी मी व्यवसायाच्या कामासाठी बाहेरगावी गेलो होतो। त्या काळात एक वयस्कर माणूस आणि 2 लहान मुलं त्यांच्या मुलीसाठी या घरात माझ्याशी लग्नाची बोलणी करण्यासाठी आले होते का? राकेशने प्रत्येक शब्द सावकाश उच्चारला। देवकी गंभीरपणे विचार करू लागली। 3 वर्षांपूर्वीची घटना आठवणं कठीण होतं, पण त्या दिवशी घडलेला मोठा वाद इतका भयंकर होता की ती घटना तिच्या मनातून कधीच पुसली गेली नव्हती। हो रे, एक वयस्कर माणूस आणि 2 तरुण मुलं त्यांच्या मुलीसाठी तुझ्याशी लग्नाची बोलणी करण्यासाठी आली होती। तुझ्या वडिलांनी त्या मुलीच्या चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित करून त्यांचा अपमान केला होता। त्यावर ती दोन्ही मुलं खूप संतापली आणि त्यांनी तुझ्या वडिलांशी भांडण केलं। तुझे वडीलही रागावले आणि घरात खूप मोठा गोंधळ झाला। पण त्या मुलीचे वडील खूप संतापलेले असूनही स्वतःवर नियंत्रण ठेवून बोलत होते। शेवटी त्यांनी त्या दोन्ही मुलांना सोबत घेतला आणि तिथून निघून गेले।
देवकी बोलत राहिली आणि राकेशच्या घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं. आई, तू मला हे का नाही सांगितलंस? त्याचा आवाज भरून आला होता. ते तुझ्या वडिलांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की याबद्दल तुला काहीही सांगायचं नाही. देवकी त्याच्या भावनांची कल्पना नसल्याने थोड्या संकोचाने म्हणाली. राकेशने दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं. ईशा, तू जे सांगितलंस ते खरं निघालं. ईशा मात्र आपल्या विजयाच्या आनंदात त्याच्याकडे पाहत होती, पण राकेशने तिच्याकडे पाहिलंच नाही. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. इतके अश्रू की त्याला डोळे उघडणंही कठीण झालं होतं. त्याने घाईघाईने डोळे पुसले आणि तिथून निघून गेला. काही क्षणांनी तो हातात एक फोटो घेऊन परत आला. आई, हा फोटो बघ. त्या दिवशी लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेले हेच लोक होते का? ते बघ. त्याने फोटो देवकीसमोर धरला. फोटोमध्ये ऐश्वर्या, तिच्या दोन्ही बाजूंना श्याम आणि शरद संतापाने ओढत उभे होते, तर ऐश्वर्या आपल्या वडिलांना घट्टमिठी मारून उभी होती. ऐश्वर्या हा फोटो नेहमी दुःखाने पाहत असे. हे वसीने अनेकदा पाहिलं होतं. त्याने तो फोटो तिच्या कपाटातून काढला होता. फोटो पाहताच देवकीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. हे हे ऐश्वर्याचे? ती धक्क्यातून सावरत म्हणाली. राकेश, हे काय चाललंय? हेच लोक त्या दिवशी आले होते म्हणजे हे ऐश्वर्याचे वडील होते? देवकीने अविश्वासाने विचारलं. हो, ईशा लगेच मध्येच बोलली. तुमची संपत्ती हडपण्यासाठी आखलेलं सगळं नाटक होतं ते. सुदैवाने अंकल सावध झाले. तोंड बंद ठेव. देवकी संतापलेल्या नागिणीसारखी ईशावर फुत्कारली. कोणाबद्दल बोलतेस तू? कोणत्या मुलीला संपत्तीचा लोभ आहे असं म्हणतेस? तुला त्या मुलीबद्दल काय माहिती आहे? ती आमच्या घरात आलेली देवदूत आहे. तिच्याबद्दल एक शब्द जरी चुकीचा बोललीस ना तर तुझं तोंड फोडून टाकेन. देवकीचा संताप पाहून ईशाने तोंड वाकडं केलं. हं, याचीच कमी होती, ती नाक मुरडत म्हणाली आणि गप्प बसले. राकेश, ही जे काही सांगते ना त्यावर विश्वास ठेवू नकोस. ऐश्वर्या खूप चांगली मुलगी आहे. जिच्या स्वतःच्या आईने ही जबाबदारी झटकली त्या मुलीने मिहिरला स्वतःच्या मुलासारखं जपलंय. माझ्यापेक्षा तुला तिच्याबद्दल अधिक माहिती आहे. काही निर्णय घेण्याआधी नीट विचार कर. देवकीचे शब्द राकेशच्या कानावर पडतच नव्हते. तो निश्चल नजरेने समोरच्या भिंतीकडे पाहत बसला होता. त्याच्या मनात मात्र एकच प्रश्न पुन्हा पुन्हा घुमत होता. ऐश्वर्या त्याला आधीपासून ओळखत होती, मग तिने त्याच्यापासून हे सगळं का लपवलं होतं? आणि सर्वात महत्त्वाचं, ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्याच्या आयुष्यात आली होती का? ऐश्वर्याच्या मनात देवासारखा पूजला गेलेला वसी, तो मीच आहे. ऐश्वर्याने आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम केलेला वसी, तो मीच आहे. ऐश्वर्याला प्रत्येक क्षणी आपल्या प्रेमाने छळणारा वसी, तो सुद्धा मीच आहे. एक जीव माझ्या नकळत माझ्यात येऊन बसला होता आणि मी इतका मूर्ख होतो की मला त्याची जाणीवही झाली नाही. दिवस रात्र फक्त माझाच विचार करत एक जीव माझ्यासाठी वितळत होता आणि मी मात्र काही न समजता मऊ गादीवर सुखाने झोपत होतो. लग्नाचा सोहळा पाहून स्वतःचे हात जखमी करून घेऊन ती बेशुद्ध पडली होती. ते माझ्यासाठी होतं का? राकेशच्या छातीतून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली. ईशा आणि देवकी दोघीही घाबरल्या. त्या 2 पावलं मागे सरकल्या. एवढं प्रेम कसं करू शकतेस माझ्यावर? राक्षसी आहेस तू. माझा श्वास गुदमरतोय. मला श्वास घेता येत नाहीये. तो स्वतःशीच वेड्यासारखा बोलत होता. वसी? मीच तो वसी आहे का? तो वसी ज्याच्यावर तू इतकं प्रेम करतेस? त्याचं छोटंसं हृदय त्याच्या भावनांचा एवढा भार सहन करू शकत नव्हतं. आनंदाच्या परमोच्च क्षणी पोहोचलेला तो स्वतःशीच हसला. छे, मी स्वतःच माझ्यावर जळत होतो का? तो हसला. पुढच्या क्षणी रडला. पुन्हा अभिमानाने फुलला. मी तुला रडवलं? त्याने स्वतःच्या मांडीवर जोरात मूठ मारली आणि स्वतःवरच संतापला. माझ्यामुळे तू किती रडली असशील. तू माझ्यावर प्रेम करू शकतेस. माझ्या मुलाला मनापासून स्वीकारू शकतेस. त्याच्याकडून कोणत्याही बदल्यात काही अपेक्षा न ठेवता त्याला आपल्या गर्भात वाढवू शकतेस. तर तू कोण आहेस का? त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तू स्त्री रूपातील देवता आहेस का? मला वाचवण्यासाठी आलेली देवदूत आहेस का? तुला मी किती उंच स्थान देऊ ग? समुद्रा एवढं प्रेम, आकाशा एवढं प्रेम, अशा उपमा देणाऱ्या प्रत्येक वाक्यावरच त्याला राग आला. कारण ऐश्वर्याचं प्रेम त्या सगळ्या उपमांपेक्षाही कितीतरी मोठं होतं. इतकं कमी नाहीये माझ्या ऐश्वर्याचं प्रेम. तिचं प्रेम मोजण्याची कोणती क्षमता नाही. ऐश्वर्या, तिच्या प्रेमात अशी अपरिमित खोली होती ज्याचा अंदाजही लावता येत नव्हता. तू माझ्या जळत्या आयुष्यात प्रेमाचा पाऊस पाडणारी देवदूत आहेस का?
मिहीरचा जन्म झाल्यापासून त्याच्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करणं ही त्याच्या मनातली ऐश्वर्याबद्दलची भावना होती. तू मिहीरवर एवढं प्रेम करू शकतेस, तर तुझा स्वतःचा वसी असलेला मी, माझ्यावर तू किती प्रेम करणार आहेस ग? त्याला ते सहन होत नव्हतं. अजून कुठल्या टोकाला जाणार आहेस तू या वेड्या प्रेमासाठी? तो स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेत होता. त्याच्या मेंदूतून हृदयाला धोक्याचे संकेत मिळत होते. भावना नियंत्रणाबाहेर जात आहेत. सावध राहा. पण हृदयाच्या आलिंद आणि निलयांना त्याच्या वेगवान भावनांची जुळवून घेणं अशक्य झालं होतं. रक्तदाब वाढत होता. हृदय छातीतून बाहेर येऊन पडेल की काय अशी अवस्था झाली होती. त्याने दोन्ही हातांनी आपली छाती घट्ट पकडून ठेवली. देवा, या भावनांचा भार त्याला अजिबात सहन होत नव्हता. जणू तिचं प्रेम टनाच्या टन वजनाने त्याच्यावर कोसळत होतं आणि त्याला खाली दाबून त्याचा श्वास गुदमरवत होतं. मानवाला आनंद आणि दुःख एका मर्यादेपर्यंतच सहन करता येतं, पण आज त्याच्यावर कोसळणारा आनंद इतका प्रचंड होता की तो स्वतःला वसी समजणंही विसरून गेला होता. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, मी वसी नसतो तर बरं झालं असतं, कारण ऐश्वर्याचं प्रेम त्याला अक्षरशः मारून टाकत होतं. तो हसला, रडला, परमानंदात बुडाला. त्याच्या भोवती देवकी आणि ईशा सतत राकेश राकेश म्हणून ओरडत होत्या, पण त्याला त्यांच्यातला एकही आवाज ऐकू येत नव्हता. ऐश्वर्या, तो 1000 वेळा तिचं नाव ओरडला. ऐश्वर्या, मला सोड ग, मला हे सहन होत नाहीये. तो तिच्याकडे विनवणी करत होता. तिचं प्रेम त्याला आतून पोखरत होतं. वसी, जणू ऐश्वर्याने त्याच्या कानात हळूच हाक मारली. तो तिथेच संपून गेला. आनंदाच्या लाटा एकामागोमाग एक त्याच्या हृदयावर आदळत होत्या. तो अस्थिर झाला होता. मोठमोठे श्वास घेत तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. ईशाला वाटत होतं की ऐश्वर्या चुकीची आहे. हे समजल्यामुळे वसीला धक्का बसला आहे. देवकी मात्र त्याच्याकडे काळजीने आणि वेदनेने पाहत होती. पण त्याला आता फक्त ऐश्वर्या हवी होती. त्याला मिठी मारून शांत करण्यासाठी ऐश्वर्या हवी होती. तिची मिठी हवी होती. तिचे ओठ हवे होते. तिच्या तोंडून निघणारी ती एक हाक हवी होती, वसी. देवा, मला हे सहन होत नाहीये. तो उघडपणे कुरकुरला. ती एकदा त्याला वसी म्हणून हाक मारली असती तर कदाचित त्याचं हृदय आनंदाने फुटून त्याचा मृत्यूच झाला असता. तिच्या प्रेमाच्या प्रचंड विद्युत प्रवाहाचा भार त्याच्या हृदयाला सहन होत नव्हता. त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मला ऐश्वर्या हवी. ऐश्वर्या, मला तू हवीस ग. तू कुठे आहेस? लवकर ये ग. त्याचं हृदय आक्रोश करत होतं. आणि त्याच क्षणी तो फोन आला. तिथे ऐश्वर्याने बोलत बोलता अचानक वसी असं म्हटलं. वसीच्या डोळ्यांतून एकच अश्रू बाहेर पडला, पण त्या एका अश्रूत हजारो भावना होत्या. संपूर्ण जगाला आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने हादरवून सोडण्याची ताकद होती. तो एका प्रचंड शक्तिशाली राक्षसासारखा झाला होता. प्रेमाची ताकद, अभिमान, गर्व, राग सगळं एकत्र आलं होतं आणि तो वादळासारखा तिथून निघाला होता. इकडे हरितने ऐश्वर्याला शोधण्यासाठी राकेश येईल याची वाट पाहत आपल्या माणसांना आधीच तैनात केलं होतं. त्याचा उद्देश स्पष्ट होता. ऐश्वर्याच्या माध्यमातून राकेशकडून पैसे उकडायचे आणि त्यानंतर त्या दोघांनाही संपवायचं. पण त्याला हे माहीत नव्हतं, ऐश्वर्याच्या मनात सिंहासनावर बसलेला वसी तिला शोधत येत होता, अमर्याद प्रेम घेऊन. तो तिच्यासमोर वसी म्हणून कसा उभा राहणार? त्या दोघांची भेट होणार होती, पण निसर्ग त्यांना पुन्हा वेगळं करणार होता की त्यांच्या प्रेमावर फुलांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देणार होता. असं म्हणतात, कधीकधी निसर्ग माणसांच्या भावनांचं प्रतिबिंब दाखवतो. आणि त्या रात्री निसर्गही जणू त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता. आकाशात प्रचंड गडगडाट सुरू झाला. मुसळधार पाऊस कोसळत होता. कानठळ्या बसवणाऱ्या विजांच्या कडकडाटासोबत आकाश चिरत वीज चमकत होती. हा शुभ संकेत होता की येणाऱ्या विनाशाची चाहूल? कुणालाच माहीत नव्हतं. कारण एका बाजूला प्रेम आपल्या परमोच्च बिंदूवर पोहोचलं होतं आणि दुसऱ्या बाजूला मृत्यू सावलीसारखा त्यांची वाट पाहत उभा होता. ऐश्वर्या, तिच्या आयुष्याचा वसी तिला शोधत येत होता. आणि वसी, तो स्वतःच्या आयुष्याची देवता असलेल्या ऐश्वर्याला शोधण्यासाठी वादळाच्या दिशेने निघाला होता. ईशा विजयी हास्य करत आपल्या खोलीकडे निघाली. तिच्या चेहऱ्यावर असलेला तो आत्मविश्वास पाहून देवकी संशयाने तिच्या मागे गेली. खोलीत शिरताच ईशाने लगेच हरितला फोन लावला. हॅलो हरित, राकेश निघाला आहे. लक्षात ठेव, त्या ऐश्वर्याला मारून टाक, पण राकेश आणि मिहीरला काहीही झालं नाही पाहिजे. आणि हो, त्या स्टेम सेल ट्रीटमेंटचं मला आता काहीही घेणं देणं नाही. ती क्षणभर थांबली. राकेशला मूल देण्यासाठी मी आहे, हे शेवटचं वाक्य मात्र तिने मनातच म्हटलं. हरितबद्दलचं तिचं आकर्षण आता पूर्णपणे संपलं होतं.
पूर्वीचा कोमल साधा वसी आता बदलला होता. त्याच्या व्यक्तिमत्वात आलेला राकटपणा, पुरुषी रुबाब, ताकद आणि कणखरपणा ईशाला वेड लावत होता. म्हणूनच तिने हरितला सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. हरितने ऐश्वर्याला ठार मारलं तर त्याच्यावर सगळा गुन्हा ढकलून त्याला तुरुंगात पाठवायचं. त्यानंतर रडून नाटक करून राकेशसोबत याच घरात राहायचं. ईशा आपल्या मनात स्वप्नांचे महाल बांधत होती, पण हरितच्या मनात वेगळीच योजना होती. ऐश्वर्याच्या माध्यमातून वसीकडून पैसे घ्यायचे, ऐश्वर्या आणि राकेश दोघांनाही संपवायचं आणि मग परदेशात पळून जायचं. त्यासाठी त्याने बनावट पासपोर्टसुद्धा तयार ठेवला होता. ऐश्वर्याने तिच्या फोनवरून राकेशला पैशांसाठी धमकावून बोललं होतं. त्यामुळे हरितने अशी योजना आखली होती की ऐश्वर्या आणि राकेश दोघांची हत्या केल्यानंतर घटनास्थळी शस्त्र ठेवायची, दोघांचे ठसे उमटवायचे आणि पोलिसांना असा संशय यावा की पैशांच्या वादातून संतापलेल्या राकेशने ऐश्वर्याला मारण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करताना ऐश्वर्याने त्याच्यावर चाकूने वार करून त्याला ठार केलं आणि नंतर स्वतःही गंभीर जखमांमुळे गर्भवती अवस्थेत मृत्युमुखी पडली. अशी संपूर्ण घटना घडवून आणण्याचा हरितचा डाव होता. ईशा आणि हरित दोघेही आपापल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या योजना आखत होते, पण देवाने काय योजना आखली होती ते कुणालाच माहीत नव्हतं. ईशा खोलीत हरितशी बोलत होती आणि देवकी बाहेर उभी राहून सगळं ऐकत होती. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ईशा विश्वासघातकी आहे हे तिला आधीच माहीत होतं, पण ती एवढं मोठं षडयंत्र रचेल याची तिला कल्पनाही नव्हती. ऐश्वर्या दोषी आहे असा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न देवकी करत होती, पण तिच्या मनात कुठेतरी एक शंका सतत टोचत होती. आता मात्र ऐश्वर्या निर्दोष असल्याचं तिला समजलं होतं आणि तिच्या मनाला एक मोठा दिलासा मिळाला. पण तुला मी एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. थांब ग, आता तुला कळेल. माझ्या सुनेला वाचवण्यासाठी माझा मुलगा गेला आहे. तुझ्या माणसांना चोपून तो ऐश्वर्याला घेऊनच परत येईल आणि ते दोघे एकत्र परत आलेले पाहून तू जळून जळून मरेपर्यंत याच खोलीत बसायचं. देवकीने आवाज न करता हळूच खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर तिने पुढे काय करायचे याची योजना आखायला सुरुवात केली. इकडे खोलीत बसलेल्या ऐश्वर्याच्या पाठीमागून अचानक तीव्र वेदना उसळली. आह, तिने दात घट्ट मिटले. तिच्या शरीरात काहीतरी बदल होत असल्याची जाणीव झाली. खालच्या पोटात एक विचित्र ओढ जाणवली. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. बाळाच्या जन्माची वेळ जवळ आली होती का? ती जीव मुठीत धरून बसली होती. जर इथेच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या तर ती काय करणार होती? तिचा वाढता ताण बाळावर परिणाम करू शकतो हे जाणवताच तिने स्वतःलाच समजावलं. शांत रहा ऐश्वर्या, काही झालेलं नाही. आपण लवकरच घरी जाऊ. वसी येईल, तो मला मिठीत घेऊन इथून घेऊन जाईल. जणू आईच्या शब्दांना प्रतिसाद देत तिच्या गर्भातील बाळ हलकेच हललं. ऐश्वर्याला आता पूर्णपणे जाणवलं होतं, तिचा मुलगा किंवा मुलगी या जगात येण्याची वेळ जवळ आली होती. वेदना हळूहळू वाढत होत्या, पण इथेच बाळाला जन्म झाला तर तिचा सगळा प्रयत्न व्यर्थ जाणार होता. ज्या कारणासाठी ती अग्निपरीक्षेत जळत होती त्याचा परिणाम मिळण्याआधीच सगळं संपणार होतं. बाळाच्या जन्मानंतर काही मिनिटातच नाळेतील रक्त सुरक्षितपणे गोळा करणं आवश्यक होतं, पण कोणत्याही वैद्यकीय सुविधांशिवाय आणि त्यातही खुनी लोकांच्या तावडीत असताना ते कसं शक्य होतं? तरीही तिची आशा संपलेली नव्हती. वसी, मला येऊन घेऊन जा. ती अश्रू ढाळत रडत होती. तेवढ्यात हरित हसत खोलीत आला. काय मॅडम, साहेब येतील अशी खूप आशा आहे वाटतं. त्याच्या आवाजातील उपहास ऐकून ऐश्वर्याने कमरेत उठलेल्या वेदनेवर ओठ घट्ट चावले आणि त्याच्याकडे पाहिलं. तो नक्की येईल, तो येईल, ती ठामपणे म्हणाली. पण तो येण्याआधीच तू मेलेली असशील. तुला मारून राकेशला तुरुंगात पाठवायचं हीच तर माझी योजना आहे. हरित क्रूरपणे हसला. त्याच्या हातात एक मोठं जड हातोडं होतं. तो तिच्या दिशेने पुढे सरकला. ऐश्वर्याच्या शरीरातील प्रत्येक नस भीतीने गोठली. नको, प्लीज मला सोड. ती उठून मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागली, पण हरित तिच्या जवळ येत राहिला. त्याच्या डोळ्यात क्रूर द्वेष होता. त्याने हातातील कुऱ्हाड घट्ट पकडली. एकाच वारात तिच्या डोक्यावर घाव घालण्याचा त्याचा हेतू स्पष्ट होता. इकडे वसी गाडीतून निघाला होता. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. जणू आकाशालाच या पृथ्वीवर राग आला होता. रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं होतं. वाहतूक कोंडीने त्याचा संताप आणखी वाढत होता. ऐश्वर्याने पाठवलेल्या लोकेशनपर्यंत या रस्त्याने गेलं तर तो लवकर पोहोचू शकत होता, पण दुसरा रस्ता निवडला तर किती वेळ लागेल याचा अंदाजच नव्हता. त्याहून मोठी अडचण म्हणजे त्या दिशेने रस्ता आहे की नाही हेही माहीत नव्हतं. असहाय्य होऊन राकेशने छातीतून आवाज काढला. ऐश्वर्या,
ऐश्वर्या. तेवढ्यात त्याच्या हृदयाला पुन्हा तिची हाक ऐकू आली. वसी, लवकर या. त्या एका हाकेने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. वसीने क्षणाचाही विलंब न करता गाडी वेगाने मागे घेतली. मुसळधार पावसामुळे रस्ताही नीट दिसत नव्हता. समोरून येणारी वाहनंही स्पष्ट दिसत नव्हती. पण त्याच्या डोळ्यांसमोर फक्त एकच दृश्य होतं. प्रेमाने त्याच्याकडे पाहणारी ऐश्वर्या आणि त्यांचं भविष्य. त्याने मुख्य रस्ता सोडून एका अरुंद गल्लीत गाडी वळवली. आता गाडी एका निर्जन, खडबडीत आणि धोकादायक रस्त्यावरून धावत होती. त्याचा जीव तिथे ऐश्वर्याजवळ अडकला होता आणि त्याचं शरीर मात्र तिला शोधत धावत होतं. आपला जीव पुन्हा शरीराशी जोडायचा असेल तर त्याला तिच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. ऐश्वर्या, तू ठीक आहेस ना गं? वसीचा आवाज भरून आला. थोडं थांब बाळा, मी लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचतो. बाहेर आकाश रडत होतं आणि त्याच्या डोळ्यांतूनही अश्रूंचा पाऊस थांबत नव्हता. त्याने पहिल्यांदा कॉलेजमध्ये तिला पाहिलं होतं तेव्हाचा क्षण त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. पहिल्याच नजरेत त्याच्याकडे पाहून स्वतःला विसरून गेलेली ऐश्वर्या. तिच्या त्या चेहऱ्याची आठवण त्याला आता जिवंत ठेवत होती. तोपर्यंत तिच्या आठवणींची गरज होती. कुठल्या तरी प्रकारे तिची आठवणच त्याच्या धडधडत्या जीवाला थांबवत होती. ऐश्वर्या, मला आता सहन होत नाहीये गं. मला लवकरात लवकर तुझ्यापर्यंत पोहोचायचं आहे. माझी छाती दडपते आहे. वेळ जसजसा जातोय तसतसं मला वाटतंय की मी मरून जाईन. तो रडत, तडफडत आणि कुरकुरत गाडी चालवत होता. त्याचं हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं. त्याने आपल्या हृदयाकडे जणू विनवणी केली. तिला पाहेपर्यंत मला जिवंत ठेव. फक्त एकदाच मला तिचं माझ्यावरचं प्रेम पूर्णपणे अनुभवू दे. तिच्या प्रेमाचा प्रत्येक श्वास माझ्या हात भरून घेऊ दे आणि मग मी मरायला तयार आहे. पण त्याचं हृदय मात्र त्याची विनवणी ऐकण्याच्या स्थितीत नव्हतं. कारण त्याला माहीत होतं त्याच्या आयुष्याचा श्वास जिथे होता ती ऐश्वर्या आता मृत्यूच्या सावलीत उभी होती आणि तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राकेशला या मुसळधार पावसापेक्षा, त्या अंधाऱ्या रस्त्यांपेक्षा आणि मृत्यूच्या प्रत्येक अडथळ्यापेक्षा वेगाने धावावं लागणार होतं. तिने आपल्या कथेत शब्दांतून साकारलेलं जीव घेणं प्रेम त्याने मनात खोलवर कोरून घेतलं होतं आणि त्या शब्दांना आता त्याच्या डोळ्यांसमोर जिवंत दृश्याचं रूप मिळालं होतं. त्या सगळ्या भावनांनी त्याच्या आत्म्याच्या अगदी खोलवर जाऊन त्याला हादरवून सोडलं होतं. त्यामुळे रडण्याशिवाय त्याला दुसरं काहीच सुचत नव्हतं. वसी असताना त्याच्या मनात निर्माण झालेली ईर्ष्या आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. वसी झाल्यानंतर मात्र ऐश्वर्याने भोगलेली प्रत्येक वेदना त्याला अक्षरशः जाणवत होती. आत्ता या क्षणी त्याला ऐश्वर्या हवी होती. ऑक्सिजन सिलेंडर काढून घेतलेल्या रुग्णासारखी त्याची अवस्था झाली होती. तिच्याशिवाय तो श्वास गुदमरून मरून जाईल असं वाटत होतं. इतकी तडफड. तरीही त्याला आपल्या ऐश्वर्याला संघर्ष करून परत आणायचं होतं. जणू त्याची सगळी ताकद ती चोरून घेऊन गेली होती आणि तो आता तिला विनवणी करत होता. तू माझी ताकद घेऊन गेलीस. आता परत ये आणि मला पुन्हा जिवंत कर. ऐश्वर्या त्याची संपूर्ण ताकद होती आणि आता तो एखाद्या निर्जीव शरीरासारखा तिला शोधत होता. या अवस्थेतही त्याला स्वतःला सावरायला, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला धीर देणारी सुद्धा ऐश्वर्याच हवी होती. तिच्यामुळे त्याचं लोखंडासारखं मजबूत हृदय तुटून गेलं होतं. प्रेमच माणसाला असुरासारखी ताकद देतं आणि त्याचवेळी त्याला सर्वात मोठं दुर्बलही बनवतं. गाडी त्या अरुंद, खडबडीत रस्त्यांवरून खड्ड्यांमध्ये आदळत उड्या घेत पुढे जात होती. अचानक काहीतरी चुकत असल्याची जाणीव वसीला झाली. देवा, काहीही करून मला ऐश्वर्यापर्यंत पोहोचव, त्याने मनापासून प्रार्थना केली. पण कदाचित त्या मुसळधार पावसाच्या आणि विजांच्या कडकडाटाच्या आवाजात देवापर्यंत त्याची प्रार्थनाच पोहोचली नसावी. कारण पुढच्या क्षणी गाडी एका मोठ्या खड्ड्यात जाऊन अडकली. त्याने कितीही प्रयत्न केले तरी गाडी वर येईना. शिट! वसीने संतापाने स्टेअरिंगवर जोरात मूठ मारली. इकडे ही अवस्था आणि दुसरीकडे मुख्य महामार्गावर 1 इंचही कोणतंही वाहन पुढे सरकत नव्हतं. वसीने कारचा दरवाजा उघडून बाहेर पाऊल ठेवलं. मुसळधार पावसात आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. जणू त्याला एका निर्जन, दिशाहीन जंगलात आणून सोडलं होतं. पुढे काय करायचं याचा विचार करण्याची क्षमताच त्याच्या मेंदूने जणू बंद केली. त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं घट्ट पकडलं. सगळ्या बाजूंनी अडथळे उभे राहिले होते. संपूर्ण जगच त्याच्यासाठी शून्य झाल्यासारखं वाटत होतं. फोनवर ऐश्वर्याने त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, पोलिसांना सांगू नका. माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या जीवाची खात्री नाही. काहीतरी विचार करून वसीने पुन्हा कारचा दरवाजा उघडला आणि फोन हातात घेतला. पण तिथे अजिबात नेटवर्क नव्हतं. छे! संतापाने त्याने फोन खाली फेकून दिला आणि त्यात निर्जन ठिकाणी मुसळधार पावसात भिजत आपला जीव तडफडत असताना तो उभा राहिला. इकडे ऐश्वर्या हरीत समोर हात जोडून रडत विनवणी करत होती. नको,
माझ्यासाठी नाही, पण माझ्या पोटात असलेल्या बाळासाठी तरी मला सोड. मी तुला विनवते आहे. मी शपथ घेते. मी तुझी तक्रार कुणाकडेही करणार नाही. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. तू पैसे घे आणि कुठेतरी दूर जाऊन सुखाने जग. पण आम्हाला जगू दे. मला वसीसोबत जगायचं आहे. सुखाने जगायचं आहे. प्लीज आम्हाला सोड. मृत्यू तिच्या डोळ्यांसमोर उभा ठाकला होता. पण जगण्याची इच्छा तिच्या मनात आता वेड्यासारखी पेटली होती. मला जगायचं आहे. तिच्या मनात एकच नाव घुमत होतं. वसी. मला वसी हवा आहे. वसी. इकडे ती त्याच्यासाठी रडत होती आणि तिकडे वसी तिच्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. तू मेलीस तरच मी सुखाने जगू शकतो. हरित क्रूरपणे हसला. तुला मारून सगळा दोष राकेशवर टाकेन. ईशाही या सगळ्यात सहभागी होती हे सिद्ध करेन. राकेश घेऊन येणारे सगळे पैसे माझे असतील. त्याच्या डोळ्यात राक्षसी चमक होती. मृत्यूची वेदना आणि यातना मात्र तुमच्या वाट्याला येतील. तो हातातलं मोठं हातोडं उचलत म्हणाला. पण ते सोड. चांगल्या मुलीसारखे शांतपणे एका जागी उभी राहा आणि मरून जा. इकडे तिकडे पळालीस तर तुझंच नुकसान होईल. त्याने हातोडा ऐश्वर्याच्या डोक्यावर घालण्यासाठी वर उचलला. पण त्या क्षणी ऐश्वर्याने बाजूला ठेवलेली खुर्ची उचलली आणि पूर्ण ताकदीने हरितच्या अंगावर फेकून मारली. आ! हरित पाय पकडून किंचाळला. यू ब्लडी बिच! तो रागाने गुरगुरला. वेदनेने तडफडत तो पुन्हा तिच्याकडे झेपावला. ऐश्वर्याने क्षणार्धात आजूबाजूला नजर फिरवली. तिथे अर्धा भरलेला पाण्याचा कॅन दिसला. तिने तो उचलला आणि पूर्ण ताकदीने हरितच्या अंगावर आपटला. कॅनमधलं पाणी त्याच्या चेहऱ्यावर जोरात उडालं. हरित क्षणभर गोंधळला आणि त्या एका क्षणाचा फायदा घेत ऐश्वर्या पळाली. पोटाचं ओझं आणि वाढलेल्या कमरेच्या वेदना यामुळे तिला वेगाने धावताही येत नव्हतं. पकडा तिला! हरित जोरात ओरडला. ऐश्वर्या एका अरुंद वाटेसारख्या दिसणाऱ्या जागेत शिरली. पण आत गेल्यावर तिला जाणवलं ती वाट नव्हती. ती पुढे असलेल्या अनेक मोठ्या खोल्यांना जोडणारी जागा होती. देवा! तिने डोक्यावर हात मारला. तिच्या मागून अनेक पावलांचा आवाज वेगाने जवळ येत होता. धडधडतं हृदय छातीतून बाहेर पडेल की काय अशा अवस्थेत ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत धावत होती. कुठे लपता येईल याचा शोध घेत होती. तेवढ्यात कुणाचा तरी आवाज आला. साहेब, ती मुलगी दिसत नाहीये. हरितचा संतापलेला आवाज घुमला. शोधा तिला. तिला बाहेर जाऊ दिलं तर आपल्यासाठीच धोका आहे. शोधा आणि ओढत घेऊन या. तिला ठार मारा. लपून बसलेली ऐश्वर्या हे सगळं ऐकत होती. भीतीने तिच्या मणक्यातून थंड शिरशिरी गेली. तिचा घसा पूर्ण कोरडा पडला होता. शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. शेवटी ती एका मोठ्या टेबलखाली जाऊन लपली. आजूबाजूला कुठेतरी पावलांचे आवाज ऐकू येत होते. कधी जवळ कधी दूर. ऐश्वर्याने हाताने आपलं नाक आणि तोंड झाकलं. तिने श्वास रोखून धरला. तिचं हृदय भीतीने थरथरत होतं. ती अगदी निश्चल बसून राहिली. पण अचानक कुणीतरी तिचे केस मुठीत पकडले आणि तिला जोरात वर ओढलं. ऐश्वर्या दचकून किंचाळली. समोर हरित उभा होता. त्याने दात घट्ट आवळले होते. डोळ्यांत क्रूर राग होता. पळून जाण्याचा प्रयत्न करतेस? तो गुरगुरला. तुला बांधून न ठेवणं ही माझीच चूक होती. मग तो आपल्या माणसांकडे वळला. ए, हिला पकडा. 2 माणसांनी ऐश्वर्याचे हात घट्ट पकडले. नको, प्लीज, असं करू नकोस. ऐश्वर्या आक्रोश करत होती. मी तुला विनवते आहे. देवा, माझ्या बाळाला काही करू नकोस. तिच्या आवाजात आईची असह्य वेदना होती. पण हरित मात्र तिच्यासमोर क्रूर हास्य करत उभा होता. त्याच्या आजूबाजूला 20 सशस्त्र गुंडे उभे होते. त्यांच्या संख्येचा आणि ताकदीचा गर्व त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आणि ऐश्वर्या एकटी होती. गर्भवती होती, जखमी होती. पण तिच्या मनात अजूनही एकच आशा जिवंत होती. वसी येईल. तो नक्की येईल. कारण तिच्या आयुष्याचा वसी तिच्यासाठी मृत्यूशीही युद्ध करायला निघाला होता. हरितने हातातील जाड लाकडी दांडा पूर्ण ताकदीने ऐश्वर्याच्या पोटावर घाव घालण्यासाठी उचलला. ऐश्वर्याने डोळे घट्ट मिटले. तिच्या शरीरातली उरलेली सगळी शक्ती एकवटून ती पूर्ण ताकदीने किंचाळली. वसी! काही क्षण फक्त शांतता. ऐश्वर्याचं हृदय धडधडत होतं. काहीच घडलं नाही. तिने सावधपणे डोळे उघडले आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे विस्फारले. समोर उभा असलेला हरित गायब होता. पण ऐश्वर्याच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तोच प्रश्न होता. हरित गेला कुठे? ऐश्वर्याने घाबरून आजूबाजूला नजर फिरवली आणि अचानक तिची नजर खोलीतील कपाटाच्या वरच्या भागावर स्थिरावली. तिथे हरित उलटा लटकत होता. त्याचे पाय वरच्या बाजूला अडकले होते आणि त्याचं डोकं खाली झुकलेलं होतं.
काय घडलं हे समजून घेण्यासाठी ऐश्वर्याने अविश्वासाने मान इकडे तिकडे वळवली आणि मग तिचे डोळे आणखी मोठे झाले. तिचा श्वास छातीतच अडकला, कारण तिच्यासमोर वसी उभा होता. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. चेहऱ्यावर असा संताप होता की तिथे उपस्थित प्रत्येक माणूस क्षणभर गोठून गेला. आणि त्याच्या मागे उभे होते श्याम आणि शरद. ऐश्वर्याची मैत्री, तिचं प्रेम आणि तिच्या आयुष्याचा वसी आज तिचं रक्षण करण्यासाठी एकत्र उभे होते. तिच्या प्रेमाने तिच्यासाठी आणलेली ताकद आणि तिच्या मैत्रीने दिलेला आधार आज तिच्यासमोर साक्षात उभे होते. ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. वसी आला होता तिच्यासाठी, तिला वाचवण्यासाठी, तिच्या आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढण्यासाठी. आणि त्या क्षणी तिला एक गोष्ट पूर्णपणे समजली. प्रेम खरं असेल तर कितीही मोठं वादळ आलं तरी ते शेवटी आपल्या माणसाला आपल्यापर्यंत घेऊन येतच. शरद आणि श्याम वसीसोबत कसे? वसीची गाडी चिखलात अडकून रस्त्याच्या मधोमध उभी राहिली होती. तो असहाय्यपणे गाडीच्या बाहेर उभा होता. तेवढ्यात एक भरधाव बाईक त्याच्यासमोर येऊन थांबली. बाईकवरून श्याम आणि शरद खाली उतरले. त्यांना पाहून वसीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. श्याम, शरद, तुम्ही इथे कधी आलात? त्याच्या तोंडून शब्द तुटत तुटत बाहेर पडले. सगळ्यात आधी सांगा, आमची ऐश्वर्या कुठे आहे? श्यामने त्याचा शर्ट पकडून त्याला हलवलं. खूप दिवसांपासून तिचा आम्हाला फोन आलेला नाही. आम्ही तिच्यासाठीच इथे आलो. गावात परतल्यानंतर तिचा कुठेच पत्ता नाही. ती कुठे गेली हेही माहीत नाही. पण ती नक्कीच तुम्हाला शोधत आली असणार. कुठे आहे ती साहेब? आमची ऐश्वर्या कुठे आहे? प्लीज सांगा. श्यामच्या डोळ्यात अश्रू होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता, पण त्याच्या डोळ्यातली चिंता आणि वेदना त्याहूनही स्पष्ट दिसत होती. पावसाची पर्वा न करता आम्ही ऐश्वर्याला शोधत आहोत. ट्रॅफिक सिग्नलवर आम्हाला तुम्ही दिसलात म्हणून आम्ही तुमचा पाठलाग करत इथपर्यंत आलो. प्लीज आम्हाला सांगा साहेब. शरदने हात जोडून विनवणी केली. प्लीज माझं ऐका. मी तुम्हाला सगळं सांगतो. आपण शांतपणे बोलू. पण आधी ऐश्वर्याला वाचवणं गरजेचं आहे. ती सध्या धोक्यात आहे. प्लीज मला तुमची मदत हवी आहे. वशीच्या शब्दांनंतर श्याम आणि शरदने आणखी काही विचारलं नाही. त्यांच्यासाठी त्या क्षणी फक्त ऐश्वर्या महत्त्वाची होती. दोघांनी मिळून गाडीला खड्ड्यातून वर ढकललं. वसीने पुन्हा गाडी सुरू केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर गाडी त्या खड्ड्यातून वर आली आणि ते तिघेही ऐश्वर्याला वाचवण्यासाठी निघाले. गाडी चालवत असताना राकेशने त्यांना घडलेली संपूर्ण सत्यकथा सांगितली. श्याम आणि शरदला एक गोष्ट समजल्यामुळे आनंद झाला होता की ऐश्वर्याचं आयुष्य आता तिच्या मनाप्रमाणे होणार होतं. तिला तिचं प्रेम मिळणार होतं. पण त्या आनंदापेक्षाही मोठी चिंता त्यांच्या मनात होती. आधी ऐश्वर्याला सुखरूप वाचवायचं होतं. त्या तिघांच्याही मनात एकच धडधड होती. ऐश्वर्या सुरक्षित असावी. आत्ता भिंतीवर माकडासारखा उलटा लटकलेला हरित अखेर खाली कोसळला. वसीच्या डोळ्यात ज्वाला धगधगत होत्या. त्याची नजर हरितवर खिळली होती, पण ऐश्वर्याची अवस्था वेगळीच होती. हे स्वप्न होतं की सत्य हेच तिला कळत नव्हतं. तिचं आयुष्य, तिचं प्रेम आणि तिची मैत्री सगळे तिच्या समोर उभे होते. आनंदाच्या त्या क्षणी तिच्या शरीरात मात्र प्रसूतीच्या वेदना आणखी तीव्र होत होत्या. बाळ बाहेर येण्यासाठी तिच्या शरीरात बदल सुरू झाले होते. वेदना इतक्या तीव्र होत्या की तिच्या जीवाचा थरकाप उडत होता. आई ग, ती पोट पकडून ओरडली. राकेशची नजर ताबडतोब तिच्यावर गेली. आत्तापर्यंत ज्वालांनी धगधगणारे त्याचे डोळे क्षणात मऊ झाले. ऐश्वर्या, त्याचे ओठ थरथरले. पहिल्यांदाच एखाद्या भक्ताला आपल्या देवतेचं दर्शन झालं असावं असा तो तिच्याकडे पाहत उभा होता. तो हळूहळू तिच्या दिशेने पुढे जाऊ लागला. ऐश्वर्या त्याच्याकडे डोळे न हलवता पाहत होती. माणसाचं हृदय आकाराने खूप छोटं असतं, पण त्या छोट्याशा हृदयात संपूर्ण जगाला हादरवून सोडेल इतकं प्रेम सामावण्याची ताकद असते. आणि त्या क्षणी त्या दोघांच्या हृदयातही असंच प्रेम भरून राहिलं होतं. दोघांचे डोळे एकमेकांना शोधत होते. ऐश्वर्या, ऐश्वर्या. वसीच्या तोंडून पुन्हा पुन्हा तेच नाव बाहेर पडत होतं. प्रेमाचा बांध इतका मोठा झाला होता की शब्दच पुरे पडले होते. त्यांच्या जगात आता फक्त ते दोघेच होते. आजूबाजूचं जग, धोका, मृत्यू सगळं विसरलं गेलं होतं. वसीला ऐश्वर्याचा सामना करता येत नव्हता आणि ऐश्वर्यालाही त्याच्या डोळ्यात पाहण्याची ताकद होत नव्हती. वसी, तिने डोळ्यात अश्रू आणून त्याला हाक मारली. असं वरदान मिळवण्यासाठी एखाद्या पुरुषाने जन्मोजन्मी सुईच्या टोकावर तपश्चर्या केली असती तरी कदाचित ते मिळालं नसतं. एका पुरुषाचं हृदय एवढं प्रेम आणि एवढी भावना सहन करू शकतं का? अमर्याद प्रेम, जितकं वाटावं तितकं वाढत जाणारं प्रेम. ऐश्वर्या. वसी शेवटी आक्रोश करत तिच्याकडे धावला. जर प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांचीच गरज असती तर त्यांच्या प्रेमासाठी योग्य शब्द शोधायला संपूर्ण जग अपुरं पडलं असतं.
कधीकधी अश्रू आणि शांतता ही शब्दांपेक्षा जास्त प्रेम व्यक्त करतात. आणि त्या क्षणी दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यांना आजूबाजूचं जगच विसरलं. श्याम आणि शरद दोघेही डोळ्यात आनंदाश्रू घेऊन त्या दृश्याकडे पाहत होते. तेवढ्यात हरित वेदनेने कमरेला धरून ओरडला, काय बघत उभे आहात? त्यांना मारून टाका. एकही जण जिवंत बाहेर जाता कामा नये. हरितचा आदेश म्हणजे त्याच्या माणसांसाठी वेदवाक्यच होतं. त्यांच्यापैकी एका मूर्खाने ऐश्वर्याच्या पाठीवर लक्ष साधून लोखंडी सळई फेकली. ए! श्याम आणि शरद अत्यंत घाबरून पुढे धावले. वसी! ऐश्वर्या किंचाळली आणि वसीच्या खांद्यावर कोसळली. जरी स्वतःचा जीव गेला तरी त्याला सोडणार नाही अशा ताकदीने तिने त्याचा शर्ट पकडून त्याच्या छातीशी स्वतःला चिकटवलं. पण शत्रूंनी अपेक्षित केलेलं काहीच घडलं नाही. जर सावित्रीने यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचा जीव परत आणला होता, तर ऐश्वर्याचा हा वसीही तिच्या जीवासाठी मृत्यूशी युद्ध करून आला होता. आता तो तिला कुणालाही देणार नव्हता. स्वतः देवाने येऊन विनंती केली तरी नाही. ऐश्वर्याने हळूच मान वळवून मागे पाहिलं. वसीने एका हाताने तिला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं आणि दुसऱ्या हाताने हवेत झेपावलेली लोखंडी सळई त्याने हातात पकडली होती. त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता. जबडा घट्ट आवडला होता. आपल्या प्रेमाच्या फुलाला जखमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या माणसाकडे तो ज्या नजरेने पाहत होता त्यात मृत्यूचं वचन होतं. त्याने सळई उलटी फिरवली आणि पूर्ण ताकदीने ती त्या माणसाच्या दिशेने फेकली. सळई थेट त्याच्या खांद्यात घुसली. आ! तो किंचाळत खाली कोसळला. वसीच्या डोळ्यात अजूनही रक्त उतरलेलं होतं. त्याने त्या दृश्याकडे पाहतच जोरात हाक मारली. श्याम, शरद! दोघेही ताबडतोब त्याच्याजवळ आले. वसीने काही क्षणांसाठी ऐश्वर्याला स्वतःपासून दूर केलं आणि श्याम शरदकडे सोपवलं. मग त्याने आपल्या माणसांकडे पाहत आदेश दिला, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. नाही वसी, ऐश्वर्याने त्याला घट्ट मिठी मारली. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तिच्या मिठीत वसी काही क्षण वितळून गेला. आजूबाजूला जळणाऱ्या धगधगत्या आगीसारखी परिस्थिती असली तरी त्या मिठीत मिळणारी एका थंड पावसाच्या थेंबासारखी शांतता तो नाकारू शकत नव्हता. त्याने तिला अलगद सरळ उभं केलं. दोन्ही हाताने तिचा चेहरा धरला. काय झालं? मला काही होईल अशी भीती वाटते का? त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. हो, मला भीती वाटते वसी, ऐश्वर्या एखाद्या छोट्या मुलीसारखी म्हणाली. वसीच्या डोळ्यात खट्याळ चमक आली. मला पाहून असं वाटतंय का की हे लोक मला मारतील? त्याच्या आवाजातील हलकापुलका विनोद ऐकून ऐश्वर्याच्या वेदना काही क्षण कमी झाल्यासारख्या वाटल्या. जणू कुणीतरी तिच्या वेदनांवर अलगद मोरपीस फिरवलं होतं. बाळाला जन्म देण्यासाठी तडफडणारी ऐश्वर्या त्याच्या छातीवर येऊन विसावली. आयुष्यभर तिला आपल्या छातीशी धरून ठेवावं अशी त्याची इच्छा होती. पण आत्ता तिला सुरक्षितपणे हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं. तिला घेऊन जा, त्याने श्याम आणि शरदला आदेश दिला. श्यामने मात्र त्याच्याकडे पाहिलं. साहेब, तुम्ही एकटे हे सगळे लोक कसे सांभाळणार? मी तुमच्यासोबत थांबतो. त्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या गुंड्यांची संख्या आणि त्यांची शरीरयष्टी पाहून चिंता व्यक्त केली. पण वसीच्या ओठांवर एक सामर्थ्यशाली स्मित उमटलं. त्याच्या डोळ्यातला गर्वच जणू सांगत होता की यांच्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. आत्ता ऐश्वर्याला तुमची गरज आहे, तिला घेऊन जा, त्याने आवाज चढवत ठामपणे आदेश दिला. ऐश्वर्या! श्याम आणि शरदने तिला दोन्ही हातांनी धरलं. ऐश्वर्याही त्यांच्या प्रेमात क्षणभर विरघळून उभी राहिली. चल ऐश्वर्या! दोघेही तिला घेऊन जाण्यासाठी पुढे झाले. पण ऐश्वर्या हल्लीच नाही, कारण तिचा हात अजूनही वसीच्या हातात होता. 1 मिनिट. वसीने तिला पुन्हा आपल्या जवळ ओढलं. तिला आपल्या बाहुपाशात घेतला आणि तिच्या कपाळावर घट्ट प्रेमाने भरलेलं चुंबन दिलं. मी लवकरच तुझ्यापर्यंत येतो ग, त्याच्या डोळ्यात ओसंडून वाहणारं प्रेम होतं. वसी! ऐश्वर्याने डोळ्यात अश्रू घेऊन मान हलवली. हो, तो तिच्या आयुष्याचा श्वास सुरक्षितपणे निघून जाईपर्यंत तिथेच उभा राहिला. खाली उभी असलेली वसीची गाडी घेऊन श्याम, शरद आणि ऐश्वर्या तिघेही हॉस्पिटलकडे निघाले. आणि इथे वसीने आपल्या प्रिय स्त्रीला पळवून आणणाऱ्या आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांकडे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं, फक्त शिकारीला निघालेल्या वाघाचा संताप होता. त्याने लोखंडी सळई ज्या ताकदीने फेकली होती ते पाहून त्याची शक्ती सगळ्यांना कळली होती. पण तरीही ते लोक पळून गेले नाहीत, कारण त्यांना मिळालेल्या पैशांची ते प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांना अजूनही माहीत नव्हतं, ज्याच्या प्रेमाला त्यांनी हात लावला होता तो वसी आता फक्त प्रेमात पडलेला पुरुष नव्हता. तो आपल्या ऐश्वर्यासाठी मृत्यूशीही युद्ध करणारा राक्षस बनला होता. पुढच्या अर्ध्या तासात त्याने त्या सगळ्यांची हाडं मोडून, त्यांना अक्षरशः चिरडून, प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशेला फेकून दिलं होतं. हे वेगळं सांगायला हवं होतं का? त्यांच्यासाठी पैसा हेच अंतिम ध्येय होतं. पण वसीसाठी
हा त्याच्या आयुष्याचा संघर्षाचा आणखी एक भाग होता. आपलं आयुष्य परत मिळवण्यासाठी त्याच्या मार्गात येणाऱ्या छोट्यातल्या छोट्या दगडाचाही तो चुराडा करून दूर फेकून देणार होता. वसीने सगळ्यांना बांधून ठेवलं. हरित तर एका घावातच कमरेचा हाड मोडून खाली पडला होता. त्याला उठताही येत नव्हतं. गर्भवती मुलीवर हात उचलतोस कुत्र्या, असं म्हणत वसीने त्याच्या कमरेवर एक जोरदार लाथ मारली. आई ग, हरित वेदनेने किंचाळला. वसीने त्याच्या खिशातून ऐश्वर्याचा फोन काढला आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांना यायला अजून अर्धा तास लागणार होता, पण वसीकडे इथे थांबण्या इतका संयम नव्हता. त्याच्या शरीरातील प्रत्येक पेशी फक्त एकच नाव पुकारत होती, ऐश्वर्या, ऐश्वर्या. आणि तो तिथून निघून गेला. बाहेर श्याम आणि शरदची बाईक उभी होती. वसी त्यावर बसला आणि वेगाने निघाला. त्याने त्यांना जवळच्या मोठ्या रुग्णालयात जाण्यास सांगितलं होतं. मोठं रुग्णालय असल्यामुळे स्टेम सेलसाठी आवश्यक असलेली रक्तसंकलनाची सुविधा तिथे नक्कीच असणार होती. तसंच ऐश्वर्याने श्याम आणि शरदला डॉक्टरांना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगायला सांगितलं होतं. तिच्या आणि मिहीरचे वैद्यकीय अहवाल गाडीत होते. तेही सोबत घेण्यास तिने सांगितले होते. पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नव्हता. काही वेळापूर्वी आकाश फाडून कोसळणाऱ्या त्या मुसळधार पावसाचा राग आता थोडा शांत झाला होता. जणू निसर्गानेही आपला संताप कमी करून शांततेची भाषा स्वीकारली होती. वसीच्या मनातील वादळही हळूहळू शांत होत होतं, पण त्याच्या आतली तडफड अजूनही तशीच होती. ऐश्वर्या त्याचं बाळ आपल्या पोटात घेऊन वेदनाने तडफडत होती आणि तो ऐश्वर्याला आपल्या छातीमध्ये घेऊन प्रवास करत होता. मी तुला कधी पाहणार? हा प्रवास इतका लांब का होतोय? असं असह्य तडफडीने तो बाईक चालवत होता. आणि अखेर रुग्णालय जवळ आलं. बाहेर श्याम आणि शरद चिंतेने टाळकळत उभे होते. आत ऐश्वर्या वेदनेने आक्रोश करत होती. तिच्या प्रत्येक किंकाळीने वसीचं संपूर्ण शरीर हादरत होतं. तो असा पुरुष नव्हता की ही तर प्रसूतीची वेदना आहे म्हणून शांत बसला असता. तिच्या प्रत्येक किंकाळीसोबत त्याचा जीव जळत होता. जणू त्याचा जीव निघून पुन्हा शरीरात परत येत होता. देवाने जर त्याला वरदान दिलं असतं तर ऐश्वर्याच्या वाट्याची प्रत्येक वेदना त्याने स्वतः सहन केली असती. आणि मग एका लांब, हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळीनंतर रुग्णालयाच्या आतून एका नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. बाहेर उभ्या असलेल्या तिघांच्याही चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. काही मिनिटातच एक नर्स बाहेर आली. बाळाचे वडील कोण आहेत? श्याम आणि शरदने एकाच वेळी वसीकडे बोट दाखवलं. हे वसीला मात्र बोलताही येत नव्हतं. तो आनंदात पूर्णपणे बुडून गेला होता. तुम्हाला मुलगी झाली आहे. नर्सने त्याच्या हातात त्याची छोटी राजकन्या देण्यासाठी हात पुढे केला, पण वसीने बाळाकडे हातही पुढे केला नाही. त्याचे शब्द थरथरत बाहेर आले. माझी पत्नी ऐश्वर्या, ती कशी आहे? ज्या दिवशी त्याला तिच्यावर प्रेम झालं होतं त्याच दिवशी त्याने तिला आपल्या मनात पत्नीचा दर्जा दिला होता. नर्स हसली. त्या ठीक आहेत, खूप थकले आहेत. आता बाळाला घ्या. आपली पत्नी सुरक्षित आहे हे कळाल्यानंतरच वसीच्या छातीतला ताण थोडा कमी झाला. त्याने मग काळजीपूर्वक त्या टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या छोट्याशा गुलाबी गाठोड्याकडे पाहिलं. इतकी सुंदर, इतकी निरागस, ती जणू ऐश्वर्याचीच प्रतिकृती होती. त्याने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. त्या छोट्याशा ओठांवर मंद हास्य उमटलं. ऐश्वर्यासारखीच दुसऱ्यांच्या आयुष्याची काळजी घेण्यासाठी जन्मलेली छोटी देवदूत. आपल्या भावाचा जीव परत मिळवून देण्यासाठी या जगात जन्मलेली छोटीशी देवी. एका महान उद्देशासाठी जन्मलेलं ते बाळ. प्रत्येकाला असा जन्म मिळतो का? प्रत्येकाचं आयुष्य इतकं अर्थपूर्ण असतं का? किती भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या जन्मालाही एखादं मोठं कारण असतं. मला ऐश्वर्याला भेटायचं आहे, वसीने डोळ्यात अश्रू घेऊन म्हटलं. त्यांना स्वच्छ करत आहेत. अजून 10 मिनिटांनी तुम्ही भेटू शकता. नर्स निघून गेली आणि पुढच्या क्षणी श्याम आणि शरद धावत आले. त्यांनी त्या छोट्याशा बाळाला वसीच्या हातातून घेतलं. त्यांच्यासाठी ती त्यांची लाडकी छोटी राजकन्या होती. आनंदाश्रू डोळ्यांतून ओघळत असताना दोघेही त्या बाळाला कुशीत घेऊन प्रेमाने गुंजारू लागले. तेवढ्यात एक महिला डॉक्टर बाहेर आली. वसीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. त्यांचे पती कोण आहेत? वसीने पुढे पाऊल टाकलं. डॉक्टर त्याच्याकडे पाहून सांगते, तुम्ही आत जाऊन त्यांना भेटू शकता. पुढच्या क्षणी वसी वाऱ्यापेक्षाही वेगाने आत धावला, पण तिला भेटण्यासाठी त्याची पावलं अचानक जड झाली. डोळे मिटून थकव्याने पडलेल्या ऐश्वर्याने मान वळवली आणि तिची नजर वसीवर पडली. तो तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही पावलं चालत येत होता, पण त्याला असं वाटत होतं जणू तो संपूर्ण विश्वाचं प्रेम आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या एका अद्भुत स्त्रीकडे चालत आहे. त्याच्या प्रत्येक पावलात प्रेम होतं, आदर होता, अश्रू होते, आनंद होता आणि या सगळ्याला मोजण्यासाठी कोणतंच माप नव्हतं.
दोघांच्या नजरा एकमेकांची हजारो कथा बोलत होत्या. मनात साठवलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अजून किती जन्म घ्यावे लागतील? कदाचित 7ही जन्म पुरेसे नसतील. ऐश्वर्याने त्याच्याकडे हात पुढे गेला. वसीने तो हात आपल्या हातात घेतला. तो तिच्या चेहऱ्याजवळ वाकला आणि त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू तिच्या नाकावर टपटपू लागले. ऐश्वर्या, त्याचा आवाज तुटला. एवढं प्रेम का करतेस ग? मला मारून टाकायचं ठरवलं आहेस का? ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू भरले. ती हसली. वसी, त्या एका हाकेने त्याच्या आयुष्यातील सगळ्या वेदना संपल्या आणि त्या क्षणी वसीला जाणवलं, काही प्रेमकथा शब्दांनी लिहिल्या जात नाहीत. त्या अश्रूंनी, वेदनांनी, प्रतीक्षेने आणि एका हाकेने जगल्या जातात. वसी, असं मी काय केलं ग? तुझ्यासारखं या जगातल्या करोडो लोकांपैकी 1% प्रेम मला तुझ्यावर करता येत नाही, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. राकेश, माझा श्वास गुदमरतो. ऐश्वर्या, तुझं प्रेम मला मारून टाकतंय ग. एवढ्या प्रेमासाठी मी खरंच पात्र आहे का? माझे हातपाय थरथरतायत ग. विश्वासघात, अपमान, वेदना हे सगळं सहन करू शकलो मी, पण एवढं प्रेम माझ्याकडून सहन होत नाही, म्हणत तो रडूनच गेला. राकेश, मी या जगातला सर्वात शापित माणूस आहे असं समजत होतो, पण आता वाटतंय ग, जर प्रेम म्हणजे देव असेल ना, तर एवढं प्रेम ज्याच्या वाट्याला आलंय तो मीच या जगाचा राजा आहे. डोळ्यात पाणी असतानाही तो अभिमानाने म्हणाला. राकेश, ती लाजत हसली. शब्दांची गरज खरंच नव्हती. तिच्या त्या एका राकेश या हाकेतच त्याच्यासाठी सगळं काही होतं. त्या एका हाकेने त्याच्यात असा अवर्णनीय आनंद भरून आला होता की त्याच्या शरीरातल्या प्रत्येक छोट्याशा पेशीलाही जणू फुलं उमलली होती. अगदी त्याच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असत्या तरी तिच्या त्या एका हाकेने त्या पेशीही असत फुलल्या असत्या. त्याच्या आयुष्यात जादू करणारी ती जादूगारणीच होती. काय ग तुझी अडचण? तुझ्या बाबांना दिलेलं वचन तुला माझ्यासोबत आयुष्य जगण्यापासून रोखतंय ना? मग तू माझ्यासोबत जगूच नकोस ग. वसी, ती त्याच्या शब्दांनी हादरली. तुझ्या मनात मी आहे आणि माझ्या मनात तू आहेस. हे सिद्ध करण्यासाठी आपण एकत्र राहायलाच हवं असं काही नाही. तुझ्या मुलांचा बाबा म्हणून मला राहू दे, तुझा रक्षणकर्ता बनून. तुझी काळजी घेत घेत मी माझं संपूर्ण आयुष्य जगून मरेन. तुझ्या इतकं नाही जमलं तरी थोडंफार प्रेम मलाही करता येईल. राकेश, मी... बोलू नकोस ऐश्वर्या, मला बोलू दे, प्लीज मला बोलू दे. ऐश्वर्याने डोळे मिटले. तिचे ओठ थरथरत होते. तिने हळूच मान हलवली. ऐश्वर्या, त्यावेळी परिस्थिती अशी होती की तुझ्या बाबांना तुझ्याकडून ते वचन घेणं आवश्यक वाटलं असेल, पण आता समजा तुझे बाबा जिवंत असते तर त्यांनीच तुझा हात माझ्या हातात दिला असता ना ऐश्वर्या. त्याचा भरून आलेला आवाज ऐकून ऐश्वर्याने डोळ्यात अश्रू आणत हळूच होकारार्थी मान हलवली. माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करणारा या जगात कोण आहे ग? त्याने डोळ्यात गर्व चमकत विचारलं. आहे, ती शांतपणे म्हणाली. काय? तिच्या उत्तराने त्याच्या हृदयावर जणू जोरदार आघात झाला. एक जण आहे, त्याने माझ्यावर खूप प्रेम केलं. मी या राकेशवर प्रेम केलं, पण त्याचं माझ्यावरचं प्रेम त्याहूनही जास्त होतं. मी वसीवर प्रेम करते हे माहीत असूनही त्याने माझ्यावर प्रेम केलं. माझं प्रेम जर इतकं महान असेल ना, तर त्याचं प्रेमही त्यापेक्षा कमी नाही. ऐश्वर्या, राकेशचा आवाज तुटला. माझा राकेश, माझ्या प्रेमाची अपेक्षाही न करता माझ्यावर प्रेम करणारा माझा राकेश. ती वाक्य पूर्ण करण्याआधीच राकेशने तिच्या डोळ्यात डोळे रोवले. ऐश्वर्या, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ती पुढे काही बोलणार इतक्यात त्याने तिच्या डोळ्यात डोळे रोवून तिला पाहिलं. आपण लग्न करूया का ग? तो अचानक म्हणाला. काहीतरी त्या क्षणी बोलून गेलो होतो, पण आता तुझ्यापासून दूर राहून, तुझ्यापासून लांब उभं राहून जगणं मला शक्य नाही. हवं तर तुझ्या बाबांना एकदा सांगूया, पण माझ्याशी लग्न कर ग, असं म्हणत त्याने तिच्या नाकावर हलकंसं चुंबन घेतलं. हं, करूया राकेश, आपण लग्न करूया, खूप सगळं प्रेम करूया, ऐश्वर्याने हळूच म्हटलं. तिचं बोलणं ऐकताच त्याने तिला झटकन स्वतःपासून थोडं दूर केलं. तिच्या डोळ्यात आश्चर्याने पाहिलं आणि मग तिच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं. पण त्याआधी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सांग ग. सांगता येत नाही राकेश, रडू येत आहे. डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आणि ती हुंदके देत म्हणाली. त्याने तिचे हात घट्ट पकडले. तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. सांगायलाच हवं का? तू मला माझा तिरस्कार करते असं जरी म्हणालीस ना, तरी त्या शब्दांमध्येही फक्त प्रेमच असेल ग. राकेश, काय झालं? आय लव्ह यू राकेश, असं म्हणत तिने त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्याने ते चुंबन स्वीकारलं आणि त्याच्या कित्येक पटीने प्रेम परत देण्यासाठी तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. दोघं प्रेमात हरवले. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करू लागले.
आता त्यांच्या आयुष्यात आनंदाशिवाय दुसऱ्या कशालाही जागा नव्हती. ऐश्वर्याच्या अथांग प्रेमात हा राकेश पूर्णपणे न्हाऊन निघाला होता. ऐश्वर्यासाठी लागणारी फिडिंग नाईटी, सॅनिटरी पॅड, मॅटर्निटी बेल्ट आणि बाकीच्या आवश्यक वस्तू सगळं आणून देऊन तिला दुसऱ्या खोलीत हलवेपर्यंत राकेश तिच्यापासून एक पाऊलही दूर झाला नाही. सर, तुम्ही जरा बाजूला व्हा, त्यांना स्ट्रेचरवर हलवायचं आहे, नर्स म्हणाली. तुम्ही बाजूला व्हा, मीच तिला उचलून झोपवतो, असं म्हणत तो ऐश्वर्याला उचलायला पुढे झाला. सर, जपून, टाके तुटतील, नर्सने घाबरून इशारा दिला. पण राकेशने तिचं काहीच ऐकलं नाही. त्याने ऐश्वर्याला अगदी फुलासारखं अलगद उचललं आणि स्ट्रेचरवर झोपवलं. नर्सलाही त्याचं हे प्रेम पाहून लाजल्यासारखं झालं. सिस्टर, मी असंच तिला उचलून घेऊन जाऊ का? माझ्यापेक्षा जास्त सुरक्षितपणे तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता का? राकेशने उलट 1000 प्रश्न विचारले. सर, घरी गेल्यावर बायकोला उचलून ठेवत बसा, पण आत्ता तिला इथे झोपवा. चीफ डॉक्टर आले तर ओरडा आम्हालाच खावा लागेल. नर्सने हात जोडत विनवणी केली. तेव्हा कुठे राकेशने नाईलाजाने ऐश्वर्याला स्ट्रेचरवर झोपवलं. बाळाला दूध पाजतानाही राकेशच ऐश्वर्याला मदत करत होता. बघ ना, बाळ अगदी तुझ्यासारखं दिसतंय ग, किती क्यूट आहे, तो आपल्या छोट्याशा परीकडे प्रेमाने पाहत म्हणाला. हां, मिहीरसुद्धा तुमच्यासारखाच आहे, अगदी तुमची कार्बन कॉपी, खूप सुंदर आहे, ऐश्वर्या राकेशकडे प्रेमाने पाहत म्हणाली. तिच्या शब्दांवर राकेशने तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहिलं. ऐश्वर्या, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे ग, पण काय बोलावं हेच कळत नाही आहे. आतून काहीतरी नवीन प्रेमात पडल्यासारखं वाटते. छातीत एकदम धडधड होते. कसं सांगावं तेच कळत नाही. बोलतानाही तो मोठमोठे श्वास घेत होता. ऐश्वर्या हसत त्याच्या केसांमधून हात फिरवू लागली. ठीक आहे, सांगता येत नसेल तर राहू दे, आत्ता काय घाई आहे? हळूहळू बोलत, एकमेकांवर प्रेम करत राहूया ना, एवढं टेन्शन कशाला घेताय? तिच्या त्या प्रेमळ आणि शांत शब्दांनी राकेशच्या मनाला जरा स्थैर्य मिळालं. तो पापणीही न लवता तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिच्याकडे पाहून अजिबात कंटाळा येत नव्हता. ज्या दिवशी ऐश्वर्याने त्याच्यावर प्रेम केलेल्या वसी नावाच्या व्यक्तीचा त्याने मनापासून तिरस्कार केला होता, त्याचं नावही ऐकून घ्यायला तो तयार नव्हता. आज मात्र तो प्रत्येक क्षणी ऐश्वर्या आणि वसीच्या प्रेमाच्या आठवणी मनात कल्पनेने रंगवत होता. जसं एखादं मनाला खूप आवडलेलं चित्रपट आपण पुन्हा पुन्हा पाहतो, त्यातले काही छोटे छोटे प्रसंग अधूनमधून आठवणीत येतात आणि मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. मेंदूत शिरलेल्या त्या कथेतले प्रसंग आपल्याला पुन्हा पुन्हा त्या जगात घेऊन जातात. अगदी तसंच काहीचं राकेशच्या मनात सुरू होतं. ऐश्वर्याने त्याला पहिल्यांदा पाहून त्याच्यावर प्रेम केलं होतं. घराच्या भिंतीवर चढून उभी राहून त्याला कणाकणाने न्याहाळलं होतं. त्याच्यावर प्रेम केलं होतं हे सगळं आठवलं की त्याच्या मनात फुलपाखरं उडू लागायची. आपल्यालाही कोणीतरी इतकं प्रेम केलं होतं. आपल्याला कळतही नसताना आपल्याला कणाकणाने न्याहाळत होतं. आपल्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य त्यागलं होतं. त्या जाणीवेने एक पुरुष म्हणून त्याच्या छातीत एक वेगळाच अभिमान दाटून येत होता. घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करताना त्याच्या तोंडाला जणू मधाची गोडी लागल्यासारखी त्याच्या आठवणी आणखी गोड होत चालल्या होत्या. आपण एखादी कथा वाचत असतो ना, सुरुवातीला ती दुःखाने आणि गूढ रस्त्यांनी भरलेली असते, तेव्हा मन कासावीस होतं. पण शेवटी सगळे रहस्य उलगडतात आणि कथा सुगत शेवटाकडे जाते. तेव्हा आपण पुन्हा सुरुवातीची पानं आठवतो आणि त्या सुखद शेवटाशी त्याची सांगड घालतो. राकेशची मनस्थिती अगदी तशीच झाली होती. ऐश्वर्याच्या भूतकाळाची जी पानं त्याला सुरुवातीला कडू वाटली होती, वसी म्हणजे आपणच होतो हे समजताच तीच सगळी पानं त्याच्यासाठी अमूल्य आठवणी बनली होती. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची प्रेमळ पत्नी उभी होती. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी अमर्याद प्रेम होतं आणि तिच्या भूतकाळातील आठवणी आता त्याच्यासाठी एखाद्या अमूल्य खजिन्यासारख्या झाल्या होत्या. जसं मोठं आवळा पहिल्यांदा खाल्ला की कडू लागतो, पण नंतर पाणी प्यायलं की त्याच आवळ्याची गोडी वाढतच जाते. अगदी तसंच ऐश्वर्याच्या भूतकाळाचं झालं होतं. तो वसी म्हणजे स्वतःच आहे हे समजल्यावर तिच्या भूतकाळातील प्रत्येक कडू आठवण आता त्याच्यासाठी गोड होत चालली होती. एकाच दिवसात परिस्थिती इतकी उलटीपालटी झाली होती की पुरेसं झालं, आता आणखी आनंद सहन होत नाही. अशा अवस्थेत राकेश अक्षरशः गोंधळून गेला होता. आणि या सगळ्यांपेक्षाही मोठं सुख म्हणजे त्याची मुलगी या जगात आली होती. तिने त्याला आनंदाच्या अशा महासागरात ढकललं होतं की त्याचा श्वासच गुदमरून जावा. तो त्या छोट्याशा बाळाला किती लाड करत होता याला काही मोजमापच नव्हतं. शेवटी ती त्याच्या प्रेमाला मिळालेली सर्वात सुंदर भेट होती. दोघं बोलत होते आणि बोलतच राहिले. जणू कित्येक युग एकमेकांपासून दूर राहिलेले दोन प्रेमी आता पुन्हा एकत्र आले होते. छोटी छोटी चुंबनं, लाड, प्रेमळ स्पर्श, काहीच संपत नव्हतं आणि काहीच पुरेसं वाटत नव्हतं. सलाईन लावायला आलेली नर्ससुद्धा त्यांच्या प्रेमात इतकी हरवली की त्यांना दोघांना कधी निघून गेली हेच कळलं नाही.
एक स्त्री म्हणून तिनेही एक दीर्घ उसासा टाकला आणि निघून गेली. एवढं प्रेम होतं त्यांच्यात. राकेश कधी आपल्या मुलीला तर कधी ऐश्वर्याला जवळ घेत लाड करत राहिला. बराच वेळ त्यांना एकांत दिल्यानंतर श्याम आणि शरद खोलीत आले. त्यांना पाहताच ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर अचानक अपराधाची छटा उमटली. पण ते दोघे अगदी नेहमीसारखेच वागत होते. बाळा, इकडे बघ ना. छोटं बाळ अगदी तुझ्यासारखं जांभई देतंय. तू कॉलेजमध्ये फिजिकल केमिस्ट्रीचा तास सुरू असताना अशीच जांभई द्यायचीस ना? कधी कधी तर झोपून जायचीस आणि सर तुला वर्गाबाहेरही काढायचे. आठवतंय का? शरदने खोलीतील तणाव कमी करण्यासाठी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझ्यावर अजिबात राग नाहीये का? ऐश्वर्याने दुःखी आवाजात विचारलं. राग? अगं, आम्ही तर तुझ्यावर अक्षरशः प्रचंड संतापलो होतो. पण आम्ही अशा ठिकाणी अडकलो होतो जिथून परत येणंही शक्य नव्हतं. तुझी परिस्थिती काय आहे हे माहीत नव्हतं. तुझ्याशी बोलताही येत नव्हतं. किती त्रास झाला आम्हाला माहीत आहे का तुला? श्यामचा आवाज भरून आला. तू फक्त एक फोन करून मी हे करणार आहे एवढं सांगून गेली असतीस ना, तरी आम्ही मनाला समजावलं असतं की ही तिची निवड आहे. पण तू जिवंत आहेस की नाहीस हेही माहीत नव्हतं आम्हाला. इतकं बोलतानाच त्याचा घसा दाटून आला. ऐश्वर्या डोळे हलवता त्याच्याकडे पाहत राहिली. कुठलीही माहिती न देता अचानक गायब झाल्यामुळे त्यांनी किती त्रास सहन केला असेल याची तिला आता जाणीव होत होती. श्यामच्या डोळ्यात आलेलं दुःख पाहून तिच्याही मनाला वेदना झाल्या. अरे सोड ना, आता सगळं ठीक झालंय ना? आता त्याबद्दल बोलून काय फायदा? शरदने प्रेमाने श्यामच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. श्यामने हाताच्या मागच्या बाजूने डोळे पुसले. राकेश मात्र शांतपणे सगळं पाहत होता. त्याचे हात ऐश्वर्याच्या नाजूक हातांना आधार देत घट्ट पकडून होते. सॉरी रे, ऐश्वर्याने दुःखी आवाजात म्हटलं. जा तू आणि तुझा सॉरी. आम्ही तुला माफ केलेलंच नाही. तुझ्याशी बोलणारही नाही. शरदने मुद्दाम रागाचा आव आणला. ही बघ, आमची लाडकी छोटी परी आहे ना, हिनेच आमचा सगळा राग घालवून आम्हाला आनंद दिलाय. नाही का गं बाळा? आमच्या आयुष्याला आमच्या दोघांवरही प्रेम नाही. पण तू तशी होऊ नकोस हं. तूच आमच्या दोघांची काळजी घ्यायची आहेस. समजलं? असं म्हणत तो बाळाला लाडाने कुरवाळू लागला. सॉरी मित्रांनो, चूक माझीही आहे. ऐश्वर्याची अशी अवस्था माझ्यामुळेच झाली आहे. त्यामुळे तुम्ही तिच्यावर जो राग काढत आहात तो माझ्यावरही काढू शकता. राकेश हलकंसं हसत म्हणाला. राहू द्या सर. त्या घटनेत तुमची काहीच चूक नाही. तुम्ही काय करणार होतात? आमच्यासाठी काही करायचं असेल तर आमच्या बाळाची नीट काळजी घ्या. तेवढंच पुरेसं आहे. तिच्या आनंदातच आमची शांती आहे. श्यामने ऐश्वर्याकडे प्रेमाने पाहत म्हटलं. हळूहळू वातावरण पुन्हा सामान्य झालं. हुश, सगळं ठीक झालं. आता फक्त एकच कमी आहे. शरद अचानक म्हणाला. विश्वा अंकल इथे नाहीत. ऐश्वर्याचं लग्न लावून द्यायचं. नातवंडांना आपल्या हातात घ्यायचं. त्यांचं संगोपन करायचं याची त्यांना किती इच्छा होती. ते आज असते तर किती छान झालं असतं. शरदने परिस्थितीचा अंदाज न घेता हे शब्द उच्चारले. क्षणात खोलीत शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी संपूर्ण वातावरण दुःखाने भरून गेलं. अरे वेडा आहेस का तू? वेळ काळाचं भान आहे की नाही तुला? श्यामने दात ओठात चावत हळू आवाजात त्याला सुनावलं. शरदला अजूनही काहीच समजलं नव्हतं. मी काय बोललो? तू असा दात का खातोयस? त्याने गोंधळून विचारलं. श्यामने ऐश्वर्याकडे नजरेने इशारा केला. तिकडे बघ वेड्या. शरदने ऐश्वर्याकडे पाहिलं. ती रडत होती. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या बाबांचे शब्द पुन्हा पुन्हा उमटू लागले. तू नीट शिकून मोठी हो. नोकरीला लाग. तुझं लग्न लावून द्यायचंय मला. तुझ्या मुलांना आणि नातवंडांना माझ्या हातात घ्यायचंय. त्यांना वाढवायचंय, शिकवायचंय, त्यांची लग्न लावून द्यायची आहेत. अरे देवा, किती कामं आहेत अजून माझी. तोपर्यंत मी असा स्वस्थ बसून माझं शरीर बिघडवून घेऊ का? म्हणूनच सकाळी चालायला जातोय. एकदा ऐश्वर्याने त्यांना विचारलं होतं. एवढ्या लवकर उठून स्वतःच्या शरीराला एवढा त्रास का देता? अजून थोडा वेळ झोपू शकता ना? तेव्हा त्यांनी हसत दिलेलं उत्तर होतं ते. आपल्या मुलीच्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची त्यांना किती तीव्र इच्छा होती. पण नियतीने त्यांना इतक्या घाईने तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. याला काय म्हणायचं? ऐश्वर्या रडायला लागली. ऐश्वर्या, रडू नकोस बाळा. डिलिव्हरीनंतर एवढं रडणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही. राकेशने तिला मिठीत घेत शांत करण्याचा प्रयत्न केला. पण शरद आणि श्यामसुद्धा हुंदके देत रडणाऱ्या ऐश्वर्याला सांत्वन देऊ शकत नव्हते. श्यामने रागाने शरदकडे पाहिलं. शरदलाही आता मनापासून वाईट वाटत होतं. आपल्यामुळेच ऐश्वर्या रडत आहे. या क्षणी विश्वा अंकलबद्दल बोलायला नको होतं असा विचार त्याच्या मनात आला. पण आता उशीर झाला होता. ऐश्वर्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. ऐश्वर्या, रडू नकोस ग. राकेश तिला समजावत होता पण त्याचं म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. नाही, मला माझे बाबा हवेत. बाबा, मला माझे बाबा हवेत.
तिच्या या आक्रोशातून जणू ती संपूर्ण जगाला सांगत होती की जगात कोणीही आपल्यावर कितीही प्रेम केलं तरी वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ती अशीच रडत राहिली तर परिस्थिती आणखी गंभीर होणार होती. तिला ताप आला असता तर तिच्या जीवावरही बेतलं असतं. बा बाबा अचानक ती रडायची थांबली. हुंदके देत तिने मान वर केली. टिक 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 असा आवाज करत एका पेनच्या टोकावर एक छोटीशी बाहुली गोल गोल फिरत होती. राकेशने ते पेन हातात धरून पुन्हा पुन्हा फिरवलं. नेहमीप्रमाणे ऐश्वर्याचे डोळे विस्फारले. तिचं रडणं हळूहळू कमी झालं. एखाद्या छोट्या मुलासारख्या कुतूहलाने ती त्या पेनकडे पाहू लागली. श्याम आणि शरद यांनी तेव्हा कुठे सुटकेचा श्वास घेतला. कधीतरी राकेशने ऐश्वर्यासाठी विकत घेतलेले ते पेन होतं. तिला देण्यासाठी त्याने घेतलं होतं पण देणंच विसरला होता. आज मात्र त्याच पेनने तिचं रडणं थांबवलं होतं. तिच्या ओठांच्या कोपऱ्यात अगदी हलकंसं डोळ्यांनाही न दिसणारं हसू उमलू लागलं. हुश. तिघांनीही एकाच वेळी सुटकेचा श्वास सोडला. काही वेळातच ऐश्वर्याने तिघांचीही पुरती दमछाक करून सोडली होती. श्याम आणि शरदने तिला प्रेमाने मिठीत घेतलं पण ऐश्वर्याची नजर मात्र त्या पेनवरच खेळलेली होती. राकेशने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिची काळजी घ्या असं डोळ्यांनी श्याम आणि शरदला सांगून तो बाहेर निघून गेला. बाहेर येताच त्याने फोन काढला. देवकीला फोन करायचा होता पण तिला काय सांगायचं याचा विचार करताच त्याचा चेहरा गंभीर झाला. आई तुम्ही काळजी करू नका. मिहीर कसा आहे? मिहीर ठीक आहे रे, पण आई हवी म्हणून रडतोय. ऐश्वर्या कुठे आहे रे? ती कशी आहे? तू तिला वाचवलंस ना? ती ठीक आहे ना? देवकीने घाबरलेल्या आवाजात प्रश्नांची सरबत्ती केली. आई घाबरू नका, ती अगदी ठीक आहे. तुम्हाला नात आली आहे. बाळ आणि आई दोघेही अगदी ठीक आहेत. राकेशच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं. खरंच? देवकीच्या चेहऱ्यावर अचानक 1000 वॅटच्या बल्बसारखा आनंद उजळला. तिचा आनंद शब्दात मावत नव्हता. राकेश, मला ऐश्वर्या आणि बाळाला पाहायचंय रे. तिच्या आवाजातला उत्साह लपून राहत नव्हता. मी स्वतः येतो आई, तुम्हाला घेऊन येतो. आता घरीच येतो असं म्हणत त्याने फोन ठेवला आणि पुन्हा खोलीत आला. ऐश्वर्या, मिहीर रडतोय म्हणे. मी घरी जाऊन त्याला आणि आईला घेऊन येतो. तोपर्यंत तू मॅनेज करू शकशील का? राकेशने थोड्या काळजीने विचारलं. मी सुद्धा तुला हेच सांगणार होते. मिहीरशिवाय मला राहावतच नाहीये. मला माझ्या मुलाला पाहायचंय. तुम्ही लवकर जा आणि माझ्या मुलाला घेऊन या. मी इथे सांभाळते. श्याम आणि शरद आहेतच ना, मी मॅनेज करेन, ऐश्वर्याने हसत सांगितलं. राकेशने तिच्या अर्धचंद्रासारख्या कपड्यावर चुंबन घेतलं पण तिच्यापासून दूर जाण्याची त्याची अजिबात इच्छा होत नव्हती. श्याम आणि शरदने परिस्थिती समजून घेत हळूच तिथून बाहेर पाऊल टाकलं. अजून नाही जाणार? ऐश्वर्याने विचारलं. फक्त 5 मिनिट असं म्हणत राकेश तिच्या शेजारी झोपला आणि तिला खांद्याशी घट्ट कवटाळून घेतलं. बाळाला सुद्धा कदाचित एवढ्या मिठीची गरज नसती पण राकेशला मात्र त्या मिठीची खूप गरज होती. माझ्या राकेशला काय झालं? ऐश्वर्या त्याला लाडाने म्हणाली. माहीत नाही, एखाद्या आळशी माणसासारखं असंच पडून राहावंसं वाटतंय असं म्हणत त्याने तिच्या मानेत चेहरा लपवला आणि तिला आणखी घट्ट मिठी मारली. दोघंही काही न बोलता त्या शांत सुखद क्षणाचा आनंद घेत पडून राहिले. शेवटी राकेश उठण्याचा प्रयत्न करू लागला. अजून थोडा वेळ. ऐश्वर्याने त्याचा हात पकडला. अगं मला मारू नकोस का माझी ऐश्वर्या, मला निघायला हवं. वेळ झालाय आणि आता आयुष्यभर तू नको नको म्हणालीस तरी मी तुला सोडणार नाही. तुला प्रेमाने छळतच राहणार. तेव्हा म्हण अजून थोडा वेळ, पण आता मला जाऊ दे असं म्हणत त्याने तिच्या कपडावर, नाकावर आणि ओठांवर हलके चुंबन घेतले. मग तिच्या शेजारी पडलेल्या छोट्याशा गुलाबाच्या कळीच्या गालावरून हात फिरवून तिचंही चुंबन घेतलं आणि तो बाहेर निघून गेला. आता दार उघडणार आहात की नाही? ईशा दार ठोठावत अक्षरशः दार तोडण्याच्या तयारीत होती. बिचारीला आतमध्ये काय घडलं याची काहीच कल्पना नव्हती. बंद दारावर इतक्या जोरात ठोठावत होती की दार तुटेल असंच वाटत होतं. टक. अचानक दार उघडल्याचा आवाज आला. ईशाने दारावरचा हात मागे घेतला आणि शांत उभी राहिली. दार उघडलं होतं. समोर राकेश उभा होता. तो तिच्याकडे अतिशय तीक्ष्ण नजरेने पाहत होता. राकेश? ईशा त्याच्याकडे धावत आली आणि त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला पण राकेश क्षणार्धात बाजूला झाला. राकेश, कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करतंय. मला आतमध्ये बंद करून ठेवलं होतं. हे सगळं त्या ऐश्वर्याचंच कारस्थान असणार. ईशा खोटं घाबरल्यासारखं बोलू लागली. अच्छा. राकेशने हात छातीवर घडी घातली आणि उपासाने ओठ वाकवले. तेवढ्यात देवकी बाळाला घेऊन तिथे आली. तिने ईशाकडे जळजळीत नजरेने पाहिलं पण ईशाची नजर मात्र त्या बाळावरच खिळून राहिली. तेवढ्यात बाहेरून बुटांचा आवाज ऐकू आला. ईशाने भुवया अंकुचित करत मागे वळून पाहिलं. खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी आत येत होते. आत आलेल्या अधिकाऱ्याने ईशाकडे बोट दाखवत विचारलं. सर, हीच ती? राकेशने डोळे मिटून उघडत शांतपणे उत्तर दिलं. येस. इन्स्पेक्टर ईशाजवळ आला. मॅडम,
अपहरणाचा प्रयत्न आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. ईशा धक्क्याने राकेशकडे पाहू लागली. हे काय चाललंय राकेश? हे लोक मला का अटक करत आहेत? या सगळ्यामागे ऐश्वर्याचाच हात आहे ना? पण हे लोक तर माझ्याशीच गुन्हेगारासारखं वागत आहेत. खरं काय आहे ते सांग राकेश, ती ओरडत होती. राकेशने तिच्याकडे ताठ नजरेने पाहिलं. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. जे काही घडलं त्यासाठी तू अजिबात जबाबदार नाहीस, राकेशने अतिशय गंभीरपणे म्हटलं. ईशाच्या चेहऱ्यावर लगेच सुटकेचं हसू उमटलं, पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. राकेशच्या मोबाईलच्या स्क्रीनवर काही दृश्य सुरू होती. ईशा हरीशशी शेवटचं फोनवर बोलत होती. त्या संभाषणाची दृश्य फोनवर पाहताच ईशा फटकन पांढरी पडली. ती एकही शब्द न बोलता राकेशकडे पाहत राहिली. राकेश मात्र अहंकाराने हसला. तुझ्या खोलीत स्पाय कॅमेरा आणि स्पाय रेकॉर्डर लावले होते. गरज पडली तर सगळं फोनवर ट्रान्सफर करून पाहता येतं. तू या घरात ज्या दिवशी आलीस त्या दिवशी मी ही सगळी व्यवस्था केली होती. मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो, पण तुझ्याविरुद्ध ठोस असं काहीच कारण मिळत नव्हतं. आज आईने सांगितल्यावर मी हे व्हिडिओ पुन्हा पाहिले आणि लगेच पोलिसांना फोन केला. राकेशचं बोलणं ऐकून ईशाची अवस्था अशी झाली होती जणू चोरी करताना रंगेहात पकडलेल्या चोरावर अचानक विंचवाने दंश केला असावा. आता ती काहीही बोलली तरी तिचं म्हणणं कोण ऐकणार होतं? कितीही कपटाने बोलून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तरी राकेश क्षणार्धात तिचा प्रत्येक डाव मोडून काढू शकत होता. स्वतःच्या मूर्खपणामुळे सगळं उद्ध्वस्त झालं होतं. राकेशसोबत पुन्हा सुखाचं आणि ऐश्वर्याचं आयुष्य जगण्याची तिची स्वप्न मातीमोल झाली होती. ती संतापाने जळत उभी असतानाच राकेशने तिच्या चेहऱ्यावर बोटाने टिचकी वाजवली. ईशा, तिने त्याच्याकडे पाहिलं. तुला काय वाटलं मी तुला या घरात राहू दिलं कारण माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर करून देणार होतो? त्याने उपहासाने विचारलं. ईशाने भुवया अंकुचित करत त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. हं, राकेशने ओठांचा चंबू केला. उद्या मिहीर मोठा झाल्यावर कधीतरी माझ्यासमोर येऊन असं म्हणू नये की बाबा, माझ्या आईला सुधारण्याची एक संधी तरी तुम्ही का दिली नाही? फक्त माझ्या मुलासाठी मी तुला एक संधी दिली होती. राकेशचा आवाज आता कठोर झाला. पण तू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुधारणारच नाहीस. तो क्षणभर थांबला. मग तिच्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला, आणि तुझ्यासारख्या माणसासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त करून मी पुन्हा माझ्या आयुष्यात शून्य बनून राहणार नाही. ईशाच्या चेहऱ्यावरचा गर्व पूर्णपणे कोसळला. राकेश देशमुखने तिच्यासाठी उघडलेला शेवटचा दरवाजाही आता कायमचा बंद झाला होता. आता तिच्यासमोर फक्त तिच्या स्वतःच्या कृत्यांचा हिशोब उभा होता. फेल्युअर मटेरियल म्हणाली होतीस ना मला? माझ्या ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान तुला माझ्या विजयाबद्दल सांगत असेल, राकेशने गर्वाने हसत म्हटलं. ईशाने मात्र चेहरा दुसरीकडे वळवला. एका पुरुषाचा खरा विजय त्याच्या पत्नीच्या हास्यात असतो. तिच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्याचा अर्थ तो आपल्या आयुष्यात हरला आहे. त्या अर्थाने मी जिंकलोय. माझी ऐश्वर्या आनंदी आहे आणि आयुष्यभर आनंदी राहणार आहे. त्याचा आवाज गर्वाने भरला. तू मात्र आपण गमावलेलं सुंदर आयुष्य आठवत त्यासाठी आयुष्यभर जळत राहा आणि पश्चाताप करत मर. हीच शिक्षा आहे माझ्याकडून तुला. राकेशचा आवाज संतापाने गरजला. ईशाने मान खाली घातली. ती खरंच सुधारली होती की नाही हे माहीत नव्हतं, पण तिच्या गमावलेल्या आयुष्याचा तिला मनापासून पश्चाताप होत होता. वासना एका टप्प्यावर कंटाळवाणी होते. तिचा मोह संपतो, पण प्रेमाला कधीच कंटाळा येत नाही. एकटेपणा तिला ते शिकवणार होता. चला मॅडम, वेळ झाली, इन्स्पेक्टर म्हणाला. फक्त 1 मिनिट, ईशाने म्हटलं. ती मिहीरजवळ गेली. कदाचित शेवटचं एक चुंबन घेण्याची तिची इच्छा झाली असावी. तिने मिहीरकडे हात पुढे केला, पण मिहीरने तिला पाहताच भूत पाहिल्यासारखा जोरात किंचाळला. देवकीने तिरकसपणे म्हटलं, आई असतीस तर तुझ्याकडे धावत आला असता. भूत पाहिल्यावर घाबरणारच ना? देवकीचे शब्द ईशाच्या मनात खोलवर रुतले. तिने ते सत्य स्वीकारलं. वेळ झाला आहे, लवकर चला, इन्स्पेक्टरने आवाज चढवला. ईशा मिहीरकडे पुन्हा पुन्हा वळून पाहत पोलिसांसोबत निघून गेले. आयुष्य अजून तिला खूप धडे शिकवणार होतं. मनापासून पश्चाताप करत जगण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात दुसरी कोणती असू शकते? आपण गमावलेल्या गोष्टीची आठवण मनात घेऊन आयुष्यभर पश्चाताप करत जगण्याची सर्वात मोठी शिक्षा राकेशने तिला दिली होती. 3 महिन्यांनंतर ऐश्वर्या वेट्स राकेश देशमुख असं मोठं फलक लावलेल्या भव्य विवाह मंडपात नवरा नवरी एकमेकांच्या शेजारी बसले होते. पण पत्नीच्या सौंदर्यात हरवलेल्या राकेशला मंत्र म्हणायचेच विसर पडले होते आणि नवऱ्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाकडे पाहून ऐश्वर्याच्या गालांवर लाजेची लाली पसरली होती. अहो, लग्नानंतर प्रेम करा ना, आधी थोडे मंत्र तरी म्हणू द्या, पुरोहितजी वैतागून म्हणाले. दोघंही हसले. गेल्या 3 महिन्यात राकेश पूर्णपणे घरगुती नवरा बनला होता. ऐश्वर्याला पूर्णपणे सावरलं होतं. मिहीरला पूर्णपणे बरा केलं होतं
आणि आपल्या छोट्याशा मुलीचीही मनापासून काळजी घेत होता. घरातल्या प्रत्येकाला राकेश हवा होता. ऐश्वर्याला राकेश हवा होता, मिहिरला राकेश हवा होता आणि त्यांची छोटी परी तर पूर्णपणे बाबांची लाडकी झाली होती. दूध प्यायचं असेल तेव्हाच तिला आईची आठवण यायची. दूध प्यायलं की पुन्हा बाबांकडे जाऊन चिकटायचे. सुदैवाने तिला अमृतासारखं दूध पाजण्याची जबाबदारी राकेशवर आली नव्हती. नाहीतर ऐश्वर्या वैतागून म्हणाली असती, या मुलीला आईची गरजच नाही, फक्त बाबा हवेत. मिहिर आईचा लाडका होता, पण सध्या त्याचीही सगळी कामं राकेशच करत होता. काम झालं की मात्र मिहिर पुन्हा आईच्या पदराशी जाऊन चिकटायचा. यात सगळ्या धावपळीत राकेश लग्नाची तयारीही सांभाळत होता. त्याच्यासोबत श्याम आणि शरद होतेच, मग त्याला काळजी कसली. राकेशच्या आग्रहामुळे श्याम त्याच्या घरीच राहायला आला होता. श्यामच्या वडिलांचा मागच्या वर्षी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचं आयुष्य फार कठीण होतं. शेवटी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कोणी उरलं नव्हतं. त्यांचं शरीर अनाथ अवस्थेत सापडलं आणि शेवटी महानगरपालिकेनेच त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली. श्यामने ही बातमी ऐकून फार काही प्रतिक्रिया दिली नव्हती. कदाचित मनाच्या आत खोलवर त्याने ते नातं खूप आधीच संपवून टाकलं होतं. कारण आयुष्यभर मुलाकडे प्रेमाने पाहिलं असतं तर मृत्यूनंतर मुलाच्या मनात एवढं रिकामेपण उरलं नसतं. आणि आज श्याम आणि शरद दोघंही लग्न मंडपात इकडून तिकडे धावत काम करत होते. देवकी 3 महिन्यांच्या बाळाला हातात घेऊन आनंदाने त्या दोघांकडे पाहत होती. तिच्या मनात एकच समाधान होतं. तिच्या दोन्ही मुलांचं आयुष्य पुन्हा आनंदाने भरून आलं होतं. लग्नातील प्रत्येक विधी सगळ्यांनी मनापासून आणि श्रद्धेने पार पडला. मंगलाष्टकांचे सूर घुमले, ढोल ताशांचा आणि सनई चौघड्यांचा मंगलनाद झाला आणि शुभमुहूर्तावर राकेशने ऐश्वर्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. सगळ्यांनी अक्षदा उधळत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. ऐश्वर्या डोळ्यात अश्रू घेऊन वर पाहू लागली आणि तिचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. बाबा, तिचे ओठ थरथरले. समोर गर्दीच्या मध्ये एक शुभ्र तेजस्वी आकृती उभी होती. तिच्या वडिलांचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. विश्वनाथ. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, आनंद होता आणि त्यांनी हातात अक्षता घेऊन आपल्या मुलीवर उधळल्या, जणू ते तिला आशीर्वाद देत होते. ऐश्वर्या डोळ्यांची पापणीही न लावता त्यांच्याकडे पाहत राहिली. ते स्वप्न होतं की सत्य, भास होता की वास्तव, तिला काहीच समजत नव्हतं. पण त्यांच्या डोळ्यात दिसणार आनंद आणि समाधान मात्र अगदी खरं होतं आणि त्या एका क्षणाने तिच्या मनातली वर्षानुवर्षांची खंत पूर्णपणे नाहीशी झाली. देव स्वतः रथातून येऊन तिला आशीर्वाद देत उभे राहिले असते तरी कदाचित तिला एवढं समाधान मिळालं नसतं. तिचे वडील तिच्या लग्नाला उपस्थित होते, तिच्या आनंदाचे साक्षीदार होते आणि तिला मनापासून आशीर्वाद देत होते. तिच्या मनात एक हळवा स्वर उमटला. माझ्या लेकीच्या कपाळी आज सौभाग्याची रेषा, माझ्या लेकराच्या आयुष्यात आज फुलली प्रेमाची दिशा. जन्मभर जपलेलं नातं आज नव्या नात्यात गुंफलं. मुलगी म्हणून जपलेलं लेकरू आज कुणाच्या तरी हाती सोपवलं. माझ्या घरचं छोटंसं पाखरू आज दूर उडून जातंय. डोळ्यांच्या कडेला आलेलं पाणी मात्र पापण्यांच्या आड लपून राहतंय. ऐश्वर्या आपल्या वडिलांकडे आत्मिक समाधानाने पाहत राहिली आणि हळूहळू त्यांची आकृती विरून गेली. ती आकृती फक्त ऐश्वर्यालाच दिसली होती, तिच्या वडिलांची. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. तिने डोळे मिटले आणि त्या क्षणी राकेशने तिच्या भांगात कुंकू भरलं. तिच्या कानाजवळ झुकत तो हळू आवाजात म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस ऐश्वर्या राकेश देशमुख. ती हळूहळू भानावर आली. आता तुमच्या डोळ्यात एक थेंबही अश्रू येता कामा नये. तो तिच्या कानात कुजबुजला. हा तुमच्या नवऱ्याचा पहिला आदेश आहे. ऐश्वर्याने आश्चर्याने डोळे मोठे केले. आदेश? राकेशने तिच्याकडे पाहत ओठांवर खट्टाळ हसू आणला आणि ऐश्वर्याच्या डोळ्यातही हसू म्हटलं. हो ग बायको, आता माझे असे प्रेमळ आदेश तुला खूप ऐकावे लागणार आहेत आणि ते सगळे न चुकता पाळावे लागतील. राकेशने डोळा मारत म्हटलं. असं का? मग आम्ही तुम्हाला प्रेमळ आदेश दिलेत तर? ऐश्वर्याने भुवया उंचावत विचारलं. तुम्ही प्रेमाने सांगितलं तरी आणि अधिकाराने सांगितलं तरी मी सगळं ऐकेन बायको, राकेशने मोहक हसत उत्तर दिलं. त्याच्या त्या हसण्यात ऐश्वर्या अक्षरशः हरवून गेली. शरदने मुद्दाम घसा खाकरला. बस करा आता, घरी गेल्यावर रोमांस करा, संपूर्ण जग तुमच्याकडेच पाहतंय. तो पुटपुटला. पाहू देत, माझी बायको आहे ती, मी अशीच तिची लाड करणार, राकेशने बिनधास्त उत्तर दिलं. आणि त्यानंतरचे सगळे विवाहविधीही त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहत तिच्या डोळ्यात डोळे गुंतवत पूर्ण केले. ऐश्वर्याचे नाजूक पाय हातात घेत त्याने तिच्या पायाच्या बोटात जोडवी घातली. नंतर वर पाहत तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आय लव्ह यू राकेश, ऐश्वर्याने प्रेमाने ओथंबलेल्या आवाजात म्हटलं. वाक्य पूर्ण होण्याआधीच तिचे गाल लाजेने लाल झाले. असं सुंदर लग्न पाहण्यासाठी करोडो डोळेही कमी पडले असते. जर लग्न खरंच स्वर्गात ठरवली जात असतील तर त्यांच्या प्रेमाने त्या स्वर्गालाच पृथ्वीवर आणून उभं केलं होतं.
त्यानंतर आलेल्या प्रत्येक लग्नाच्या खेळात ऐश्वर्याच जिंकली. प्रत्येक वेळी ऐश्वर्याच जिंकत होती आणि राकेश तो तिला जिंकवत होता. कारण तिच्या चेहऱ्यावर उमटणारं ते बालिश आनंदाचं हसू त्याच्यासाठी कोणत्याही विजयापेक्षा मोठं होतं. त्यानंतर दोन्ही मुलांसोबत फोटोशूट झालं. काय सुंदर दृश्य होतं ते. फोटोसाठी कृत्रिम प्रेम दाखवण्यासाठी एकमेकांना घट्ट पकडून उभं राहणं, जबरदस्तीने चुंबन घेणं असं काहीच नव्हतं. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारं प्रेमच एकमेकांना खेचून घेत होतं. एकमेकांकडे पाहताना ते दोघंही स्वतःला विसरून जात होते आणि त्या क्षणी टिपले गेलेले फोटो त्यांच्या निखळ खऱ्या प्रेमाची साक्ष देत होते. त्यांचं प्रेम अभिनय नव्हतं. त्यांना एकमेकांसमोर प्रेम करण्यासाठी कोणत्याही रिहर्सल्सची गरज नव्हती. ते फक्त आपलं आयुष्य जगत होते. आता त्यांच्या आयुष्यात भीती नव्हती, घाई नव्हती, तणाव नव्हता, अस्वस्थता नव्हती. होता ते फक्त आनंद, परमानंद, लाज, प्रेम आणि भरपूर विनोद. याशिवाय दुसऱ्या कोणत्याही भावनेची त्यांना गरज उरली नव्हती. ऐश्वर्याच्या प्रेमात राकेश पूर्णपणे भिजून गेला होता आणि त्याच्या तापलेल्या आयुष्याला ऐश्वर्याने आपल्या प्रेमाच्या सावलीत गारवा दिला होता. चोरटी, चोरटी, शरद अचानक ओरडला. त्याने मागून एका मुलीला मिठी मारली होती, पण त्याच्या या प्रकाराकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. एकदा दोनदा झालं असतं तर ठीक होतं, पण शरदला जेव्हा जेव्हा ती दिसायची तेव्हा तो तिच्या मागून जाऊन तिला मिठी मारत ओरडायचा. हा तर खरंच वेडा आहे असं म्हणत सगळे डोक्याला हात लावून पुढे निघून जायचे. मागून मिठी मारलेली मुलगी मात्र वळली आणि त्याच्याकडे रागाने पाहू लागली. सॉरी, तू आहेस? शरदचे 32ही दात दिसतील अशा पद्धतीने तो हसला. ती दुसरी कोणी नसून सीमा होती, मिहीरची केअरटेकर. सीमाला पहिल्यांदा पाहिल्यापासून शरदला जणू कोणीतरी मंत्रमुग्ध केलं होतं. सीमा त्याची मंत्री झाली होती आणि शरद तिच्या प्रेमात पूर्णपणे अडकला होता. तिच्यासाठी यमक जुळवून कविता म्हणायचा, कविता म्हणून मारही खायचा, पण तरीही तिच्या मागे फिरणं काही सोडत नव्हता. शरदच्या या सगळ्या खोड्या पाहून सीमालाही तो मनापासून आवडायला लागला होता. पण एकच गोष्ट तिला खटकत होती, त्याचं वय. शरद तिच्यापेक्षा 1 वर्षाने लहान होता. शरद मात्र सचिन, अंजली अशा उदाहरणांचा आधार देत तिला समजावण्याचा प्रयत्न करायचा. पण सीमा एका वाक्यात त्याची बोलती बंद करायची. जास्त शहाणपणा करू नकोस, चप्पल फाटेल. तरीही शरद लगेच म्हणायचा, ठीक आहे, दुसरी चप्पल आणून देईन, पण माझ्याशी लग्न कर. आणि तिच्या मागे फिरत राहायचा. काय हवंय तुला? सीमाने मिहीरला खांद्यावर घेत चिडून विचारलं. मिहीर तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपेच्या अंमलात होता. असं विचारल्यावर लगेच देणार आहेस का? पुरोहितजी म्हणत होते, एक लग्न करा आणि एक फ्री अशी ऑफर आहे म्हणे. अजून एखादं लग्न असेल तर सांग, फुकटात करून देतो म्हणालेत. येतेस का? शरदने खोडकरपणे विचारलं. खूपच धाडस आलंय तुझ्यात. तुझं वय काय, माझं वय काय? जा तुझं काम बघ. सीमा बाहेरून चिडली, पण आतून मात्र तिचं मन हलकंसं फुलून आलं होतं. तुला माझ्यापेक्षा 1 वर्ष आधी जन्माला यायला कोणी सांगितलं होतं ग? घाईघाईत जन्मलीस, सगळ्या गोष्टींमध्ये घाई. माझ्या मामासारखी अजिबात संयम नाही तुझ्यात. लग्न झालं की सगळं शिकवतो तुला. शरदने डोळा मारला. सीमाने त्याच्यावर रागावण्याचा प्रयत्न केला, पण ती हरली. हा बदमाश सतत तिच्या भोवती फिरून तिचं मनच विचलित करून टाकत होता. हसलीस ना चोरटी? शरद आनंदाने तिच्या चेहऱ्याजवळ झुकत म्हणाला. सीमा लाजली आणि मिहीरला घेऊन तिथून पळून गेली. शरद तिच्याकडे पाहत आनंदाने हसत राहिला. त्या रात्री वातावरण अतिशय रमणीय होतं. गच्चीवर एका छोट्याशा तंबूसारखी सुंदर सजावट केली होती. आत फुलांची आरास होती, मऊ गादी होती, फळं आणि दूध व्यवस्थित ठेवलेलं होतं. संपूर्ण जागाच एखाद्या स्वप्नासारखी दिसत होती. बंद खोलीपेक्षा गच्चीवरचा तो थंडगार वारा त्यांच्या अंगाला स्पर्श करत होता आणि त्या वाऱ्याने त्यांच्या मनातल्या भावनांनाही अलगद जागं केलं होतं. मिहीर आणि त्यांची छोटी मुलगी ऐश्वर्याजवळ झोपले होते. ऐश्वर्याने हलकीशी साडी नेसली होती. तिच्या पाठीला टेकून राकेश धोतर कुर्त्यात बसला होता. त्यांना शारीरिक भुकेची घाई नव्हती, शरीराच्या आकर्षणाचीही गरज नव्हती. सध्या फक्त अशाच प्रकारे एकमेकांना चिकटून राहणं पुरेसं होतं. त्यातूनच त्यांना कोट्यावधी आनंद मिळत होता. राकेशने तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ घेतलं. काय हवंय का? ऐश्वर्याने खोडकरपणे विचारलं. दूर राहा ग, डॉक्टरांनी सांगितलंय. जवळजवळ 6 महिने जवळ येऊ नका म्हणे, राकेश म्हणाला. ऐश्वर्याने आश्चर्याने त्याच्याकडे वळून पाहिलं. हे सगळं मला सांगायला हवं होतं, ती हसू आवरत म्हणाली. कोणी सांगितले आणि काय फरक पडतो? माझ्या मालकीची गोष्ट सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझीच ना, असं म्हणत त्याने तिच्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं. ऐश्वर्या त्याच्याकडे वळली. त्याने तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेतलं. तिच्या पायापर्यंत प्रेमाने चुंबनांचा वर्षाव करत तो शेवटी तिच्यावर विसावला. काही वेळाने तिच्या कानाजवळ झुकून त्याने हळू आवाजात विचारलं. तुझ्या आयुष्यभराच्या चॅलेंजमध्ये मी हरलो की जिंकलो? ऐश्वर्याने जणू विचार करत असल्याचा मांडला. ती थोडा वेळ शांत राहिली.
मग हळूच म्हणाली, तुम्ही त्या चॅलेंजमध्ये हरलात. राकेशने तिच्याकडे पाहिलं. पण या ऐश्वर्याच्या मनात मात्र तुम्ही जिंकलात. तिचं बोलणं ऐकताच राकेशने तिला प्रेमाने आपल्या मिठीत ओढून घेतलं. ऐश्वर्याने त्याच्यासमोर ठेवलेल्या त्या आयुष्यभराच्या चॅलेंजमध्ये तो कायम हरत राहणार होता. तिला आनंद देत राहणार होता, तिला प्रेम देत राहणार होता, पण तिला कधी जखम देणार नव्हता. तिच्या डोळ्यात कधी अश्रू आणणार नव्हता. तिचा चेहरा जरी क्षणभर उदास झाला तरी त्याच्या आत्म्याला वेदना होणार होत्या. ती त्याच्यासाठी होती, तो तिच्यासाठी होता, आणि त्या दोघांसाठी त्यांची दोन गोंडस मुलं होती. एक पूर्ण, सुंदर आणि प्रेमाने भरलेलं कुटुंब. 2 वर्षांनंतर श्री सिद्धिविनायक मंदिर. राकेश देशमुख एकामागोमाग एक असे तब्बल 108 नारळ फोडत होता. ऐश्वर्या, राकेश, त्यांची मुलगी आधिनी आणि मुलगा मिहीर मंदिराच्या आवारात धावत खेळत होते. आणि तिकडे नवीन मंगळसूत्र चमकत असलेली सीमा आणि शरद हसत हसत पूजेचं सामान घेत होते. पण हे अजून एक जोडपं कोण? अरे श्याम आणि त्याच्या शेजारी एक मुलगी, रेशमी साडी, नवीन मंगळसूत्र, सुंदर दिसते. हा तर किलोच्या हिशोबाने लाळ गाळतोय. बायको आहे का? अरे हो, किती प्रेमाने बोलतोय तिच्याशी. अरे देवा, मंदिरात आहात रे तुम्ही? होय मंडळी, श्यामचंही लग्न झालं होतं. त्याची फेसबुकवरची प्रेमिका दीक्षा. प्रेमाची आस असलेल्या 2 मनांनी सुरुवातीला एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. एकमेकांच्या एकटेपणावर फुंकर घालताना हळूहळू मनं जुळली. मग भावनांची देवाणघेवाण झाली, मनमोकळ्या गप्पा झाल्या, प्रत्यक्ष भेट झाली, मैत्री प्रेमात बदलली आणि शेवटी दोघांनी लग्नही केलं. दोघांचंही म्हणावं असं जवळचं कोणीच नव्हतं, पण त्यांचे मित्रच त्यांचं कुटुंब झाले होते. आणि तिकडे ऐश्वर्या तिच्या लाडक्या गणपती बाप्पासमोर उभी होती. अतिशय सुंदर सजावट केलेला तिचा लाडका बाप्पा, छोटंसं पोटही पुढे आलेलं, पण तरीही पूर्ण जगात पोट असतानाही इतका गोंडस दिसणारा एकमेव अडल्ट म्हणजे आपला गणपती बाप्पाच. दारलू, ऐश्वर्या प्रेमाने बाप्पाकडे पाहत बोलू लागली, माझ्यावर तू रागावला असशील ना? त्या दिवशी मी तुला म्हटलं होतं ना, यापुढे तुझ्या चेहऱ्याकडेही पाहणार नाही, तुला कधीच भेटणार नाही, आणि तिथून निघून गेले होते. तिचे डोळे हळूहळू पाणावले. मी तुला विसरले होते, पण तू मात्र कायम माझ्यासोबत होतास. मला जे खरंच आवश्यक होतं तेच तू मला दिलंस. माझ्यावर इतकं प्रेम केलंस. तिचा आवाज भरून आला. सॉरी. ती क्षणभर शांत झाली. आणि खूप खूप धन्यवाद. तिने हात जोडले. आता आणखी काय मागू? माझं हे सुख असंच कायम राहू दे. माझा राकेश कायम आनंदी राहू दे. राकेश आनंदी राहायचा असेल तर त्याची ऐश्वर्या आनंदी असली पाहिजे. मागून आलेला आवाज ऐकून ऐश्वर्याने वळून पाहिलं. राकेश तिच्या अगदी मागे हात जोडून उभा होता. तो तिची सगळी प्रार्थना ऐकत होता. ऐश्वर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच लाजून नजर खाली केली. राकेशच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. दोघांनीही डोळे मिटले. मनापासून गणपती बाप्पांची प्रार्थना केली. तेवढ्यात सीमा आणि शरद, श्याम आणि दीक्षा हे दोन्ही जोडपेही त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले. मिहीर आणि आधिनीही धावत येऊन ऐश्वर्या आणि राकेशच्या जवळ उभे राहिले. ऐश्वर्याने आधिनीला आपल्याकडेवर उचलून घेतलं. राकेशने मिहीरला उचलून घेतलं. सीमाने पूजेचं ताट पुरोहितांकडे दिलं आणि शरदच्या शेजारी जाऊन उभी राहिली. श्यामने दीक्षाचा हात हातात घेतला आणि त्या 3ही जोडप्यांनी डोळे मिटून मनोभावे श्री गणेशाची प्रार्थना केली. त्या क्षणी जणू बाप्पाच त्यांच्या मनातल्या प्रत्येक इच्छा ऐकत होते. तू जे मागितलंस तेही देईन आणि जे मागितलं नाहीस तेही देईन. तुझ्या वडिलांना, तुझ्या मुलाच्या रूपात तुला पुन्हा देईन. तुझ्या मित्रांच्या घराण्यांना गोंडस लेकरांनी भरून टाकीन. त्यांच्या आयुष्यात आनंद देईन आणि माझ्या या लाडक्या भक्तीला तिच्या राकेशसोबत पुढच्या प्रत्येक जन्मातही सुखी ठेवीन. तिचं आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने भरून टाकीन. सदैव सुखी राहा. जणू तिच्या लाडक्या गणपती बाप्पांनीच तिला आशीर्वाद दिला होता. यापेक्षा मोठं भाग्य एखाद्या आयुष्यात आणखी काय असू शकतं? मंदिरातील घंटा घुमली. दोन्ही बाजूंना उभे असलेली मोठमोठी झाडं वाऱ्याने डोलू लागली. त्यांच्या फांद्यांवरची फुलं अलगद खाली बरसू लागली. जणू त्या 3ही जोडप्यांवर निसर्गही फुलांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देत होता. ऐश्वर्या आणि राकेश, शरद आणि सीमा, श्याम आणि दीक्षा आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसह हे सगळे सदैव सुखी, समाधानी आणि आनंदी राहोत, अशीच आपण अपेक्षा करूया. तर आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे तुम्हाला प्रेमाचा अनोखा करार या कथेचे आपले संपूर्ण भाग आणि ही संपूर्ण कथा आवडली असेल. कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. शेवटचा भाग कसा होता तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.